काफी हफ्तों के बाद दोबारा आप लोग के बीच में इस रीति से संगति करने के लिए प्रभु अवसर दिया, उसके लिए धन्यवाद। നിങ്ങളുടെ എല്ലാവരുടെയും വിലയേറിയ പ്രാർത്ഥന കൊണ്ട് നമ്മുടെ ബെൻസിയുടെ വിവാഹം വളരെ അനുഗ്രഹമായിട്ട് നടന്നു. आप सब लोग खबर तो सुना ही होगा, आप लोग का प्रार्थना के लिए धन्यवाद। बेंसी का जो विवाह जो है बहुत ही अनुग्रह रीति से हुआ। Praise the Lord. നമ്മളെ അല്പസമയത്തെ ചിന്തയ്ക്കായിട്ട് നമുക്ക് Proverbs chapter 16 verse 1. थोड़े समय के मदद के लिए हम लोग नीति वचन 16 का 4 हम पढ़ेंगे। यहोवा ने सब वस्तुएं विशेष उद्देश्य के लिए बनाई है, वरन दुष्टों को भी विपत्ति भोगने के लिए बनाया है। സകലത്തെയും തന്റെ ഉദ്ദേശത്തിനായിട്ട് സൃഷ്ടിച്ചിരിക്കുന്നു. परमेश्वर ने सभी बातें अपने उद्देश्य के लिए बनाया है। നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ നമ്മളെക്കുറിച്ച് ദൈവത്തിനൊരു ഉദ്ദേശമുണ്ട് എന്നുള്ളത് എത്ര ശ്രേഷ്ഠകരമായ കാര്യമാണ്. हमारे जीवन के संबंध के विषय में भी प्रभु को उसमें प्रभु का एक उद्देश्य है करके ये बात हम जान लिया तो प्रियो कितना बड़ा आनंद की बात है। ദുഷ്ടരായവരെ കുറിച്ചും ദൈവത്തിനൊരു ഉദ്ദേശമുണ്ട്. यहाँ तक कि दुष्टों के विषय में भी उनके जीवन में आने वाले बातों को भी पीछे प्रभु का एक उद्देश्य है। അത് ഡേയ്സ് ഓഫ് ഇവിൾ, ഒരിക്കലും അവസാനമില്ലാത്ത ദുർദിവസങ്ങളാണ് ദുഷ്ടന്മാർക്കുള്ളത്. जो क्योंकि जो दुष्ट के लिए जो संभाल के रखा हुआ अवस्था क्या है, दिन जो है बहुत बुरा है, विपत्ति वाला दिन है, बुरा दिन है। ये वो दिन उनके लिए नियुक्त करके रखा है। നമ്മൾ ദുഷ്ടന്മാരാണോ നമ്മൾ നീതിമാന്മാരാണോ? हम लोग दुष्ट लोग हैं या धर्मी लोग हैं? ക്രിസ്തുയേശുവിന്റെ കൃപയാൽ നമ്മൾ നീതിമാന്മാരെ. അപ്പൊ നമ്മളെ കുറിച്ച് ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശം എല്ലാം നിത്യതയിൽ നല്ല ദിവസങ്ങളാണ് നമുക്ക്. तो प्रिय प्रेज लॉर्ड कि हम लोग तो धन्य लोग हैं। वो क्यों? क्योंकि प्रभु के अनुग्रह के द्वारा हमें वो धन्य और अनुग्रह का अवस्था में वो आया। तो दुष्ट के लिए प्रभु ने दुष्ट समय रखा है, तो ऐसा है तो जो धर्मी लोगों के लिए सबसे अच्छा और उत्तम बात रखा है जो स्वर्ग में हमको मिलेगा। എന്നാൽ ഇപ്പോൾ നമ്മുടെ ക്രിസ്തീയ ജീവിതത്തിൽ പലപ്പോഴും ചില ദിവസങ്ങൾ അല്ലെങ്കിൽ ചില സന്ദർഭങ്ങൾ ഇവിൾ ഡേയ്സ് ആയിട്ട് നമുക്ക് തോന്നാറുണ്ട്. परंतु कभी कभी विश्वासी भूमि का चाल चलन में जब वो जीते समय में या विश्वास का चाल चलन में चलते समय में दुनिया का परिस्थिति को वो झेलते समय में उसको कभी कभी ऐसा लगता है कि ये दिन मेरे लिए बुरा है या विपत्ति का दिन है करके ऐसा वो ख्याल उसके अंदर आता है। ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ അങ്ങനല്ല. परमेश्वर के नजर में धर्मी के लिए कुछ भी विपत्ति या बुरा दिन नहीं है। ദൈവം നമ്മളെ കുറിച്ച് എന്താണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത് എന്നതിന്റെ ഒരു ചിത്രം നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ പതിഞ്ഞാൽ ഈ ഭൂമിയിലുള്ള എല്ലാ ദിവസവും നമുക്ക് അനുഗ്രഹത്തിന് ദിവസം. इसलिए प्रियो वो परमेश्वर का नजरिया कि परमेश्वर ने हमारे विषय में क्या क्या धन्य बातें, अच्छा बातें सोचकर रखा है करके वो बात अगर हमारे हृदय में छप गया, उसका सही अर्थ अगर हम लोग समझ गए तो फिर ये दुनिया का कोई भी दिन हमको बुरा नहीं लगेगा या विपत्ति जैसा नहीं लगेगा। അപ്പൊ ദൈവം നമുക്ക് വേണ്ടി ഒരുക്കിയിരിക്കുന്ന ആ നിത്യതയുടെ നല്ല ദിവസങ്ങൾ എന്തൊക്കെയാണ്, അല്ലെങ്കിൽ അതിന്റെ ദൈവത്തിന്റെ ഇറ്റേണൽ പർപ്പസ് എന്താണ് എന്നുള്ളതാണ് നമ്മൾ നാൽപ്പത്. तो इसलिए परमेश्वर ने हमारे विषय के लिए क्या धन्य बात या अच्छा बात हमारे लिए सोच कर रखा है करके परमेश्वर का उद्देश्य के लिए विश्वासी लोगों के जीवन में जो उद्देश्य परमेश्वर का क्या है करके वो बात को हम थोड़ा भी देखेंगे। ദൈവ പദ്ധതി എപ്പോഴും താന് സമാന കൂടാരം പണിയാൻ നേരം ദൈവം ആദ്യം എങ്ങനെ സമാന കൂടാരം പണിയണമെന്ന് പർവ്വതത്തിൽ വെച്ച് ഒരു മാതൃക കൊടുത്തു. അതിനനുസരിച്ച് താഴെ പണി. അപ്പൊ ആദ്യം ദൈവം ഒരു കാഴ്ചപ്പാട് നമുക്ക് തരും. तो हम देखते हैं कि पुराने नियम में परमेश्वर का उद्देश्य के हिसाब से जब उनको एक मिलाप वाला तंबू बनाना था, मूसा को सबसे पहला क्या किया, पहाड़ के ऊपर लेकर जाकर उसका एक रूपरेखा, उसका एक आइडिया, एक समझ उसने पर्वत का वो रूप में ऊपर दर्शन दिखाने के बाद फिर प्रभु ने आज्ञा क्या दिया, जो तूने पर्वत में जो रूपरेखा देखा है उसी को जाकर तू नीचे बनाना करके। तो परमेश्वर का वो उद्देश्य का जो बात भूमि में अगर सफल कार्य करना है तो सबसे पहला एक रूपरेखा विश्वासियों को अपने दर्शन के रीति से प्रकट करके दिखाता है। അപ്പൊ ദൈവം ഒരു കാഴ്ചപ്പാട് കൊടുത്തതനുസരിച്ച്, ദൈവം പറഞ്ഞ മാതൃകയ്ക്ക് അനുസരിച്ച് സമാന കൂടാരം പണിത അവസാനം ദൈവ തേജസ് കൊണ്ട് സമാന കൂടാരത്തിൽ മോശം കടക്കാൻ പോലും കഴിയാതെ വണ്ണം ദൈവ തേജസ് കൊണ്ട് നിറഞ്ഞതായിട്ട് നമ്മൾ കാണും. तो वो रूपरेखा जो मूसा ने परमेश्वर ने जब मूसा को दिखाया और जो बातें हैं किस रीति से बनाना चाहिए, क्या क्या बातें रहना चाहिए करके पर्वत में दिखाया हुआ वो सब बातें जब मूसा ने आकर नीचे वो मिलाप वाला तंबू को और पर्वत का आकार के अनुसार जब उसको बनाया, बाद में हम उसका परिणाम क्या हुआ, परमेश्वर का उद्देश्य का दिल की बात का परिणाम में अंतिम दिन में क्या हो गया, परमेश्वर का शकीना महिमा जो महिमा है पूरा वो मिलाप वाला
वाला तंबू में भर गया, इतना हो गया कि मूसा को खुद को अभी अंदर जाने नहीं हो रहा है। ആ സമാന കൂടാരം സ്വർണം കൊണ്ടും വെള്ളി കൊണ്ടൊക്കെയാണ് പണിതത്. वो मिलाप वाला तंबू कैसा था? सोना चांदी से बनाया हुआ था। ഇന്ന് സമാന കൂടാരം നമ്മളാണ്. आज वो जो मिलाप वाला तंबू वो हम है। ജീവനുള്ള ആലയമായിട്ട് हम क्या बन रहे? जीवित रीति से एक मंदिर बनते जा रहे हैं। അതിന്റെ പണി തീരുമ്പോൾ जब उसका काम पूरा हो जाएगा तो നമ്മൾ തേജസ് കൊണ്ട് നിറയണം. അതാണ് ദൈവത്തിന്റെ നിത്യ ഉദ്ദേശം. हम लोग महिमा से भर जाना चाहिए, ये परमेश्वर का नित्य उद्देश्य है। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ആ ഉദ്ദേശം കണ്ടെങ്കിൽ മാത്രമേ താഴെ ഭൂമിയിൽ നമുക്കൊരു ആത്മീയ ജീവിതവും നടത്തവും ശരിയാകുകയുള്ളൂ. तो वो उद्देश्य जो परमेश्वर ने एक रूपरेखा का उद्देश्य जो परमेश्वर का मन में है, जो परमेश्वर का हृदय आग्रह है, वो आज हम लोग भूमि में अगर उसको आत्मा में हम लोग देखकर पहचान पाएंगे तो ही हमारा आत्मिक जीवन का जो चाल चलन है हम लोग आनंद पूर्वक जी पाएंगे। അപ്പം ദൈവത്തിന്റെ സൃഷ്ടിയിൽ ആദാവുമാരെ സൃഷ്ടിച്ചതിലുള്ള ദൈവ ഉദ്ദേശം എന്തായിരുന്നു നമ്മൾ ആദ്യം അത് നോക്കാം. तो इसलिए सबसे पहला शुरुआत में परमेश्वर ने जब सृष्टि करते समय में ही आदम और हव्वा को जब बनाया तो तब उनका उद्देश्य क्या था करके हम लोग वहां से शुरू करते हैं। നമ്മൾ പെട്ടെന്ന് നമ്മൾ മനസ്സിലാക്കുന്ന ദൈവ ഉദ്ദേശം നമ്മൾ നരകത്തിൽ പോകാതെ സ്വർഗത്തിൽ പോകണമെന്നാണ് നമ്മൾ പലപ്പോഴും നമ്മുടെ രക്ഷയാണ് ദൈവം ഉദ്ദേശിക്കുന്നത്. ശരിയാണ്. പക്ഷെങ്കിൽ सृष्टिपिल എന്തായിരുന്നു ദൈവ ഉദ്ദേശം? हम लोग तुरंत जब सृष्टि के विषय में जब सोचते समय में हमारा सबसे पहला विचार इस बात पे आता है, परमेश्वर यही चाहता है कि मनुष्य जात कभी भी नरक में ना जाए, वो लोग हमेशा स्वर्ग में बने रहे करके या स्वर्ग में पहुंचे करके, ये उद्देश्य है करके हम लोग को पहला मनुष्य के विषय में विचार आता है, जो एक तरफ से सही तो है, परंतु सृष्टि के विषय में प्रभु क्या चाहता है करके वचन के अनुसार क्या है करके हम देखते हैं। നമുക്ക് റോമാലേഖനം 3:23 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ रोमियो का पुस्तक उसका 3:24 में जब हम पढ़ते हैं, ദൈവം മനുഷ്യനെ സൃഷ്ടിച്ചതിന്റെ ഉദ്ദേശം എന്താണെന്ന് അവിടെ കാണാൻ കഴിയും. परमेश्वर ने जब मनुष्य को बनाया तो उसका उद्देश्य क्या था करके वहां पर एक बात को हम देखते हैं। परंतु उसके अनुग्रह से उस छुटकारे के द्वारा जो मसीह यीशु में है से में धर्मी ठहराया। रोमियो 3:23 इसलिए कि सबने पाप किया है हाँ। और परमेश्वर की महिमा से रहित है। ഓക്കെ അവിടെ നമുക്ക് ആത്മാവിന്റെ സഹായത്തോടെ നോക്കുമ്പോൾ हम लोग जब ये वचन को आत्मा के मदद से जब हम पढ़ेंगे तो ദൈവ തേജസ് എന്നുള്ളതാണ് മനുഷ്യനെ സൃഷ്ടിപ്പിൽ ദൈവം ഉദ്ദേശിച്ചത്. तो जब शुरुआत में जब परमेश्वर ने जब आदम को या मनुष्य को सृष्टि को करते समय में उसी समय में परमेश्वर का उद्देश्य क्या था कि मनुष्य को परमेश्वर की महिमा में रखे। അപ്പൊ ഈ വാക്യം വായിച്ചിട്ട് ചിലർ ചിന്തിക്കുന്നത് ആദാമിനെ സൃഷ്ടിച്ചപ്പോൾ ദൈവം തേജസ് കൊണ്ട് നിറച്ചിരുന്നു എന്നാണ്. तो ये वाक्य पढ़ने के बाद साधारण रीति से इस रीति से अर्थ लोग निकालते हैं कि ऐसा सिखाया जाता है कि जब परमेश्वर ने आदम और हव्वा को बनाया उस समय में निष्पाप रीति से रहने की वजह से उनमें महिमा था करके ऐसा लोग सिखाते हैं। പാപം ചെയ്ത് ദൈവം ഇല്ലാതായി എന്ന് പറഞ്ഞൊരു അർത്ഥം. तो यहाँ पर हम पढ़ते हैं कि वो लोग पाप किया और महिमा वो लोग खो बैठे हैं करके हम लोग पढ़ के वैसा अर्थ नहीं है। तो उसका मतलब क्या है? അവർക്ക് ദൈവ തേജസ് കൊടുക്കാനാണ് ദൈവം ആഗ്രഹിച്ചത്. പക്ഷേ ആ ആഗ്രഹത്തിൽ എത്താൻ കഴിഞ്ഞില്ല. परमेश्वर का सबसे पहला लक्ष्य क्या था कि मनुष्य को बनाए। ये मनुष्य अभी आगे चलकर क्या करना चाहिए? परमेश्वर ने जो नित्य उद्देश्य रखा था कि मनुष्य एक दिन आगे चलकर महिमा में पहुंच जाना चाहिए करके, उस उद्देश्य के लिए जब मनुष्य को बनाया था वो उद्देश्य को मनुष्य आदम पूरा कर नहीं पाया। वो है ये वाक्य का कि परमेश्वर मनुष्य आदम को बनाते समय में जो महिमा के लिए जो उद्देश्य बनाया था उससे वो रहित हो गया, उससे वो कम हो गया। वो ആ ഉദ്ദേശം ദൈവം മാറ്റുന്നില്ല. तो अभी वो उद्देश्य शुरुआत में था कि परमेश्वर चाहता था कि मनुष्य को बनाने के बाद एक दिन मनुष्य महिमा में पहुंच जाए करके, वो उद्देश्य अभी भी प्रभु का बदला नहीं है। വീണ്ടെടുപ്പിൽ ദൈവ ഉദ്ദേശം എന്താണ്? प्रभु अभी छुटकारा के द्वारा प्रभु का उद्देश्य क्या है? എന്താണ് വീണ്ടെടുപ്പിൽ ദൈവ ഉദ്ദേശം? छुटकारा में उद्धार देते समय में प्रभु का क्या उद्देश्य है? നമുക്ക് റോമലേഖനം 8:20 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ रोमियो 8:20 में हम पढ़ते हैं, क्योंकि सृष्टि अपनी इच्छा से नहीं पर अधीन करने वाले की ओर से व्यर्थता के अधीन इस आशा से की गई कि सृष्टि भी आप ही विनाश के दासत्व से छुटकारा पाकर परमेश्वर की संतानों की महिमा की स्वतंत्रता അത് അവിടെ എന്താണ്? वहां पर हम क्या पढ़ते हैं कि परमेश्वर के संतान भी ദൈവമക്കളുടെ തേജസ്സാകുന്ന സാധനം. परमेश्वर का संतान को क्या मिलेगा? एक जो महिमा का स्वतंत्र, एक ऐसा स्वतंत्रता जो महिमा प्रकट करेगा। तो परमेश्वर तभी शुरुआती से लक्ष्य क्या था कि मनुष्य जात का स्वतंत्रता में उनको क्या मिलेगा? महिमा मिलेगा। സൃഷ്ടിപ്പിന്റെ ഉദ്ദേശത്തിൽ നിന്ന് ദൈവം വീണ്ടെടുപ്പിൽ വേറെ ഉദ്ദേശമാണ്. അത് തന്നെയാണ്. तो क्योंकि 21 में हम पढ़ते हैं कि सृष्टि भी अभी इसी बात के लिए इंतजार कर रही कि
परमेश्वर का संतान का छुटकारा के द्वारा महिमा उनको मिलेगी। तो आरंभ से परमेश्वर आदम और हव्वा को बनाने के समय से आरंभ में परमेश्वर का सृष्टि में प्रभु का उद्देश्य क्या था कि मनुष्य को महिमा मिले। നമ്മൾ പെട്ടെന്ന് ചിന്തിക്കുന്നതാണ് നമ്മളെ കർത്താവ് നമ്മളെ ക്രൂശിൽ മരിച്ച് നമ്മളെ പാപത്തിൽ നിന്ന് വീണ്ടെടുക്കാനാണ്. അത് മാത്രമല്ല, हमें हमारा धारणा पहला क्या था कि प्रभु यीशु मसीह क्रूस पर आया, मनुष्य बनकर आया, क्रूस पर मारा, हमें पाप से छुटकारा दिया, बस उतना ही नहीं है प्रियो। നമ്മളെ തേജസ് അണിയിക്കാൻ കൂടിയാണ്. उनका सबसे अंतिम लक्ष्य क्या था कि उस क्रूस का मृत्यु के द्वारा आखिरी में मनुष्य जात को क्या मिलना चाहिए? उन लोग सब सारा मनुष्य जात पाप से छुटकारा पाकर महिमा धारण करे। ये है परमेश्वर का सबसे बड़ा लक्ष्य। നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടതിന് ശേഷം हम लोग उद्धार पाने के बाद, നമ്മളിൽ പാപം വന്നാൽ अगर हमारे अंदर पाप आने के बाद നമ്മുടെ ചിന്ത എന്തായിരിക്കും? हम लोग क्या सोचते हैं? നമ്മൾ എന്താ പാപം ചെയ്തു കഴിഞ്ഞാൽ നമുക്കൊരു ഭയം ഉണ്ടാവും. पाप करने के बाद हम डर जाते हैं। എന്താണ് നമുക്കുണ്ടാകുന്നത്? ഭാരം എന്താണ്? वो डर और बोझ क्या रहता है? ദൈവം ഇനി എന്നെ ശിക്ഷിക്കുമോ? अभी प्रभु मुझे छोड़ेगा क्या, मुझे मतलब या त्याग देगा क्या, या मुझे सजा देगा क्या? എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ ചിന്ത അതല്ല. लेकिन परमेश्वर का विचार ऐसा है ही नहीं। ദൈവത്തിന്റെ ചിന്ത എന്താണ്? परमेश्वर का विचार क्या है? തേജസ് നഷ്ടമാകുന്നു എന്നുള്ളതാണ് ദൈവത്തിന്റെ ചിന്ത. मेरे प्रिय बच्चों को महिमा से वो लोग अभी दूर हो जा रहा है करके ये विचार परमेश्वर कर रहा है। നമ്മളിനി ഭയപ്പെടേണ്ടതില്ല. बोला अभी हमको डरने का नहीं है प्रियो। ആ ഭയത്തിൽ നമ്മളെ വീണ്ടെടുത്തു. उस डर से हमें छुटकारा दिया। തേജസ്സിനായി കോപപാത്രമായത് നമ്മളെ തേജസ്സിനായി ദൈവം മുന്നൊരുക്കിയിരിക്കുകയാണ്. हम जो एक समय में प्रकोप का क्रोध का कटोरे थे, उससे उस हालत से अवस्थे से हमें हटाकर महिमा का पात्र बनाया हमें। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ലക്ഷ്യത്തോട് നമ്മൾ ചേർന്ന് പോകണം. इसके लिए विश्वासी का अभी क्या होना चाहिए? विश्वासी का मन धारणा अभी कैसा रहना चाहिए कि परमेश्वर का लक्ष्य क्या है, उससे विश्वासी लोग सहयोग होकर चलना है। പാപത്തെ നിസാരമായി കാണരുത്. पाप को कभी हल्के में ना लेना प्रियो। നമ്മൾ പാപം ചെയ്താൽ अगर हम पाप कर बैठे तो ദൈവത്തിന്റെ ചിന്ത എന്താണ്? परमेश्वर क्या सोच रहे हैं? मेरे बच्चे महिमा से दूर हो रहे हैं। സാത്താൻ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ शैतान क्या कर रहा है हमारे हृदय में? പാപം ചെയ്തു, अरे तूने पाप किया ना, നമ്മളെ ഭയപ്പെടുത്തും. हमें डराएगा। നിന്റെ ദൈവം നിന്നെ ശിക്ഷിക്കും. देख अभी तेरा परमेश्वर तुझे छोड़ेगा नहीं, तुझे सजा देगा। അപ്പൊ ദൈവം ചിന്തിക്കുന്നത് പോലെ നമ്മൾ ചിന്തിക്കണം. परंतु हमें कैसा सोचना है, हमारा ध्यान कैसा होना चाहिए, विचार कैसा होना चाहिए? जैसा परमेश्वर अपने संतानों के विषय में जैसा सोचता है वैसा हमारा मन होना चाहिए। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ നിത്യ ഉദ്ദേശം, इसलिए परमेश्वर का जो अंत्य सनातन का जो लक्ष्य उद्देश्य നമ്മള് ഇവിടെ വെച്ച് തന്നെ നമ്മൾ തിരിച്ചറിഞ്ഞ് कि इधर ही अभी भूमि में ही नया जन्म होने के बाद परमेश्वर का मन क्या है हम पहचाने, ദൈവത്തോട് ചേർന്ന് നടക്കുമ്പോൾ और परमेश्वर के साथ जब हम चलेंगे, ദൈവത്തെ സ്നേഹിക്കുന്നവർക്ക്, हम और जो परमेश्वर जिसको प्रेम करता है, വിളിക്കപ്പെട്ടവർക്ക് നിർണയപ്രകാരം വിളിക്കപ്പെട്ട എല്ലാം നന്മയാക്കി തീർക്കും. अपने बुलाए हुए नियुक्त करके बुलाए हुए लोगों को सब बातें भलाई के लिए प्रभु ने करके रखा है। ഇവൾ വരുന്നത് തോന്നും, हमें लगेगा कि देखो बुराई आ रहा है, दुष्टता हमारे ऊपर आकर हमें दबा रहा है करके, പക്ഷെ ദൈവം അതെന്താക്കി തീർക്കും? लेकिन प्रभु वो विपत्ति को प्रभु क्या कैसा बदलेगा? ഗുഡ് ഡേയ്സ് ആണ്. हमें अच्छा दिन बनाएगा, अच्छा भला ദൈവത്തിന്റെ बनाएगा। ഉദ്ദേശം തന്റെ മക്കളെ കുറിച്ച് അത് തന്നെയാണ്. क्योंकि परमेश्वर का लक्ष्य उद्देश्य अपने बच्चों के लिए हमेशा भलाई है। അപ്പൊ നമുക്ക് ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശത്തെ ഒന്നുകൂടെ നമുക്ക് നോക്കാം. इसलिए आओ हम लोग प्रभु का उद्देश्य को और भी गहराई से हम समझे। അവിടെ നമ്മള് റോമലേഖനം 8-ാം അധ്യായം അതിന്റെ 16 മുതൽ 18 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കുന്നു. അതെല്ലാം വായിക്കണ്ട. 8 का 16 से 18 पढ़ते समय में सब पढ़ने की जरूरत नहीं है, कुछ भागों में हम ऐसा देखते हैं। ഇനി 8-ാം അധ്യായം 29-30 നമ്മൾ വായിക്കുന്നു. और फिर उसका 29 में हम पढ़ते हैं। അവിടെ നമ്മളെ 8-ാം അധ്യായത്തിന്റെ 16-ാം വാക്യം നമ്മൾ വായിക്കുകയാണ്. पहला हम लोग 16 में ऐसा पढ़ते हैं, നാം ദൈവത്തിന്റെ മക്കൾ എന്ന് ആത്മാവ് താനും നമ്മുടെ ആത്മാവോട് സാക്ഷ്യം പറയും. 16 पढ़ना। आत्मा आके हमारी आत्मा के साथ गवाही देता है हाँ। कि हम परमेश्वर की संतान हम लोग सब संतान है करके ये आत्मा गवाही देता है। നമ്മൾ ആരാണ്? हम लोग कौन है? നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ हम लोग മക്കളാണ്. सब लोग परमेश्वर के संतान है, नया जन्म पाए हुए लोग। നമ്മുടെ ആത്മാവിൽ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് തരുന്ന സാക്ഷ്യം അതാണ്. और ये हमारे आत्मा के अंदर पवित्र आत्मा आकर ये गवाही देता है। അപ്പോൾ അതിന്റെ 17-ാം വാക്യം എന്താണ്? 17 में हम पढ़ते हैं, നാം മക്കളെങ്കിലോ पढ़ो ആ, yes. और यदि संतान है हाँ। तो वारिस भी हाँ। वरन हाँ, परमेश्वर के वारिस और मसीह के संगी वारिस, वारिस है। आमेन। हाँ। जब हम उसके साथ दुख उठाए तो
तो उसके साथ महिमा भी ആ पाए। അപ്പൊ ഇവിടെ അതൊരു വിഷയമുണ്ട്. यहाँ पर एक विषय आता है, ദൈവം തേജസ്കരണത്തിനായിട്ടാണ്, ദൈവം നമ്മളെ തേജസ്സിലേക്ക് നയിക്കാനാണ് നമ്മളെ കുറിച്ചുള്ള ദൈവ ഉദ്ദേശം. परमेश्वर का सबसे बड़ा उद्देश्य, नित्य उद्देश्य, सनातन का जो उद्देश्य, जो परिणाम का क्या होना चाहिए कि हम लोग सब लोग महिमा में पहुंच जाना चाहिए. എന്നാൽ നമ്മുടെ അനുഭവത്തിൽ പല ഘട്ടങ്ങളും വരും. परंतु उस महिमा का वो परिणाम में पहुंचने के लिए हमारा आज का जीवन का अनुभव में कैसा क्या रहेगा? कष्ट, दुख और कष्ट रहेगा. അപ്പൊ ഘട്ടം വരുമ്പോൾ तो कष्ट आते समय में ഇവിൾ ഡേയ്സ് ആണ് നമ്മൾ ചിന്തിച്ചു പോയാൽ, अगर हम लोग सोचे कि अरे मेरे ऊपर क्या विपत्ति आ गया, हाय मुझे क्या हो गया करके, ऐसा दुष्ट लोगों के साथ जैसा होता है करके वैसा विचार अगर हम लोग करने लगे तो നമുക്ക് എന്താ നഷ്ടമാകുന്നത്? हम लोग क्या खो बैठ रहे हैं? ആ. जो महिमा हमारे लिए तैयार किया है वो खो रहे हैं हम लोग. കാരണം ദൈവം തന്റെ ഉദ്ദേശത്തിനായിട്ടാണ് എല്ലാം സൃഷ്ടിച്ചിരിക്കുന്നത്. क्योंकि प्रभु ने अपने उद्देश्य के लिए ही सब बातें बना के रखा है. ഇവിൾ ഡേയ്സ് ആർക്ക് വേണ്ടിയാണ്? दुष्ट दिन किसके लिए है? ദുഷ്ടന്മാർക്ക് दुष्ट വേണ്ടിയാണ്. लोगों के लिए. നമ്മളുള്ള ബന്ധത്തിൽ എന്താണ് ദൈവം ഉദ്ദേശിക്കുന്നത്? हमारे संबंध में प्रभु का उद्देश्य क्या है? തേജസ്സാണ്. महिमा है. अंतिम परिणाम है महिमा. അപ്പോൾ ഇപ്പോഴത്തെ നമ്മുടെ സഭാ ജീവിതത്തിൽ इसलिए आज का ये कलीसिया का चाल चलन के जीवन में നമ്മൾ ഘട്ടങ്ങളിലൂടെ കടന്നു പോകുമ്പോൾ जब हम कष्टों से, दुखों से जब हम चलते समय में ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശം എന്താണ്? परमेश्वर का लक्ष्य क्या है? മഹിമയാണ്. कि हम लोग सब लोग उस महिमा में पहुंच जाए, या प्रवेश करें. നമ്മൾ എന്താ ചിന്തിക്കുന്നത്? हम क्या सोचते हैं? ദൈവം എന്തിനു കഷ്ടത തരുന്നു? प्रभु क्यों मुझे कष्ट और दुख दे रहा है प्रभु? ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശം നമ്മൾ മനസ്സിലായോ? तब वो विश्वासी ने प्रभु का लक्ष्य को, उद्देश्य को समझा क्या? ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശം മനസ്സിലായില്ലെങ്കിൽ നമ്മുടെ മഹിമ ഘട്ടങ്ങൾ വരുമ്പോൾ നമ്മൾ നഷ്ടമാക്കി കളയും. प्रियो, इसके लिए प्रभु का उद्देश्य क्या है, प्रभु का अपना दिल का हृदय क्या है करके विश्वासी लोग जब कष्ट में जाते समय में वो बात भूल गया, प्रभु का उद्देश्य भूल गया, तो वो विश्वासी क्या हो रहा है? वो हानि उठाएगा, वो प्रभु का महिमा से वो वंचित होकर दूर दूर जाएगा. അത് ഘട്ടങ്ങൾ വരുമ്പോൾ इसलिए जब कष्ट और दुख आएगा, നല്ലൊരു അവസരമാണ്. ये एक अच्छा मौका है. अभी 18 വാക്യം വായിച്ചേ. 18 में हम पढ़ते हैं, क्योंकि मैं समझता हूँ हाँ. कि इस समय के दुख और क्लेश उस महिमा के सामने हाँ. जो हम पर प्रकट होने वाली है कुछ भी नहीं। അപ്പൊ നമ്മുടെ മനോഭാവം എന്താണ്? हमारा मनोभावना क्या होना चाहिए? ദൈവം സ്നേഹവാനാണോ? हम लोग पहला क्या सोचते हैं? क्या प्रभु सचमुच मुझसे प्रेम करते हैं क्या? കഷ്ടത വരെ നമ്മൾ ദൈവം എന്തിനാണ് എന്നെ ഇങ്ങനെ കഷ്ടപ്പെടുന്നത്? दुख आते समय में, कष्ट आते समय में हम लोग क्या बोलते हैं? प्रभु ने क्यों ऐसा मेरे साथ किया? ഓരോ വിശ്വാസിയോടും हर एक विश्वासियों को അവനെ തേജസ്സണിയിക്കാൻ വേണ്ടി परमेश्वर का आग्रह है कि हर एक विश्वासी महिमा को धारण करे. അവനെ ഇപ്പോൾ പല ഘട്ടങ്ങളിലൂടെ വരും. उसको प्रभु क्या करेगा? हर एक विश्वासियों को नाना प्रकार के कष्टों से लेकर जाएगा. അത് ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശമാണ്. ये परमेश्वर का एक उद्देश्य है. അത് നമ്മളെ സംബന്ധിച്ചോളം वो हमारे संबंध में നല്ല ദിവസങ്ങളാണ്. भला का दिन है, अच्छी बात है वो. പക്ഷെ ദുഷ്ടന്മാർക്കോ? परंतु दुष्टों के लिए वही कष्ट, उनके लिए विपत्ति या दुख की बात है वो. അപ്പോൾ നമ്മൾ ശരിക്കും ദൈവമക്കളാണോ അല്ലയോ എന്ന് നമുക്ക് തിരിച്ചറിയാം. तो इससे हम लोग सचमुच प्रभु के बच्चे हैं कि नहीं करके फर्क हमें मालूम पड़ता है. ആരംഭകാലങ്ങളിൽ ഇത് അറിയാത്തത് കൊണ്ട് നമ്മൾ പല ദുഃഖങ്ങളും നഷ്ടമായി കളഞ്ഞു. പല ഘട്ടങ്ങളും നമ്മൾ പ്രയോജനപ്പെടുത്താതെ കളഞ്ഞു. शुरुआती दिनों में विश्वासी का शुरुआती दिनों में क्या हो गया? क्योंकि हम लोग को सही समझ और मैच्योरिटी नहीं होने की वजह से कष्ट आते समय में हम लोग जो महिमा बटोरना चाहिए था वो हम लोग खो बैठे, वो दिनों को हमने वेस्ट कर दिया. അതുകൊണ്ട് ഇനിയെങ്കിലും परंतु अब तो कम से कम आज से ദൈവത്തിന്റെ നിത്യ ഉദ്ദേശത്തെ നമ്മൾ കണ്ടു കഴിഞ്ഞാൽ एक बार एक विश्वासी परमेश्वर का असली अनंत काल का लक्ष्य क्या है, उद्देश्य क्या है करके पहचान पाया तो ദൈവം നമ്മെ സ്നേഹിക്കുന്നത് കൊണ്ടാണെന്നും क्योंकि परमेश्वर हमसे प्रेम करता है, നമ്മളെ കഷ്ടപ്പെടുന്നത് എന്തിനാണ്? हमें तकलीफ और विपत्ति से क्यों लेकर जाता है? ദൈവത്തിന് നന്ദി പറഞ്ഞ് ദൈവത്തിന് മഹത്വം കരയേറ്റുമ്പോൾ ताकि विश्वासी इस कठिनाइयों से जाते समय में हे प्रभु धन्यवाद, तेरा महिमा हो करके ऐसा वो हमसे हमारे जीवन में धन्यवाद लाकर ആ കഷ്ടതയുടെ ദിവസം എന്തായിരിക്കും? वो उसी कष्ट का समय, वो दिन हमारे लिए कैसा दिन बन जाएगा? നല്ലത്. Praise the Lord. आनंद और भला दिन बन जाएगा. നമ്മൾ വിശ്വാസികളാണ്, വിശ്വാസത്താൽ ജീവിക്കുന്നവരാണ്. क्योंकि हम लोग विश्वासी लोग विश्वास के द्वारा जीने वाले लोग हैं, കാണുന്നതല്ല, देखकर नहीं പിന്നെന്താണ്? बल्कि പൗലോസ് പറയുകയാണ്. पौलुस कहता है, ആ. നമ്മള് 2 കൊരിന്ത്യർ 16 അധ്യായത്തിന്റെ 17 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ दूसरा कोरिन्थी 16 का 17 में हम पढ़ते हैं. ആ നമുക്ക് കിട്ടാൻ सॉरी, സെക്കൻഡ് കൊരിന്ത്യർ ചാപ്റ്റർ 16 വേഴ്സ് 17. 2 कोरिन्थी 16 ഇല്ല, സെക്കൻഡ് കൊരിന്ത്യർ ചാപ്റ്റർ 4 വേഴ്സ് 4 का 16. इसलिए हम यह नहीं छोड़ते
यद्यपि हमारा बाहरी मनुष्यत्व नष्ट होता जाता है तो भी हमारा भीतरी मनुष्यत्व दिन प्रतिदिन नया होता जाता है, क्योंकि हमारा पल भर का हल्का सा क्लेश हमारे लिए बहुत ही महत्वपूर्ण और अनंत महिमा उत्पन्न करता जाता है। അവിടെ നോക്ക്, അവിടെ നമ്മുടെ ഈ തേജസ് എല്ലാ വസ്തുക്കളും അളക്കാൻ മെഷർ ഉണ്ട് ഭൂമിയിൽ. तो वहां पर वो शब्द आया नहीं, वहां पर ऐसा शब्द आना चाहिए कि जो महिमा, अनंत महिमा वजन से मिलेगा, वजनदार रहेगा, वेट वाला ग्लोरी, वजन वाला महिमा है। देखो इस दुनिया में जो भी वस्तुओं को देखते समय में वजन से हम लोग तोल सकते हैं। ഇറ്റേണൽ വെയിറ്റ് നമുക്ക് इसलिए अंग्रेजी बाइबल में लिखा है अनंत वजन से मिलने वाला महिमा। अनंत महिमा हाँ वही अनंत महिमा वजन से मिलेगा। मराठी में आएगा, मराठी में पढ़ो। कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न भार एक वजन है उसमें। അതെ, നമുക്ക് 1 കിലോ പഞ്ചസാര അളക്കാൻ 1 കിലോ വെയിറ്റ് ഉണ്ട്. शक्कर को हम लोग मोलने के लिए, तोलने के लिए 1 किलो का वजन है। ലിക്വിഡ് നിന്നുണ്ട്, ലിറ്റർ ഉണ്ട്. और पानी के लिए जो लिक्विड है हम लोग लीटर में तोलते हैं। അതുപോലെ സ്വർണം, പ്ലാറ്റിനം എല്ലാത്തിനും മെഷർ ഉണ്ട്. हर चीज का वस्तुओं के लिए हम लोग एक वजन से हम लोग तोलते हैं। നമ്മൾ തടി അളക്കാൻ അതിന് മെഷർ ഉണ്ട്. लकड़ी को हम तोलने के लिए फीट से, हम लोग मीटर से हम लोग तोलते हैं। माप, हर चीज का हम लोग माप लेकर तोलने का वस्तुएं दुनिया में है। ഇനി ഇരുട്ട് അളക്കാൻ പോലും മെഷർ ഉണ്ട്. यहाँ तक कि अंधकार को तोलने के लिए जब हम थिकनेस, वहां पर अगर जब आप मिस्र में आया हुआ विपत्ति के बारे में हम लोग पढ़ते समय में वो 10 महापीड़ा में वहां पर उधर लिखा है कि अंधकार एकदम घोर अंधकार था करके, एकदम गाढ़ा अंधकार था करके, मतलब अंधकार भी तोल सकते हैं। वैसा हम देखते हैं। തേജസ്സോ महिमा का विषय कैसा रहेगा? നിത്യതയിൽ നമ്മൾ എത്ര കിലോ ഉണ്ടെന്നുള്ളതാണ്, നമ്മൾ എത്ര മഹിമയുണ്ടെന്നുള്ളത്. वो इसलिए विश्वासी लोग जब महिमा के दिन में, जब विश्वासियों को प्रतिफल के दिन में जब लेकर आएगा, वो विश्वासी का शोभा किस आधार पर रहेगा, महिमा किस आधार पर रहेगा कि ये विश्वासी को कितना किलो वजन तोलकर महिमा दिया गया है करके, वही उसका शोभा और आदर का कारण बनेगा। അപ്പൊ നമ്മുടെ കഷ്ടങ്ങൾ, इसलिए आज का हमारा पल भर का हल्का सा कष्ट ദൈവപദ്ധതിയിലൂടെ നോക്കിയാൽ परमेश्वर के नजरिए से देखा जाए तो തേജസ്സിന്റെ വെയിറ്റ് കൂട്ടാനാണ്. वो क्या है? महिमा का वजन बढ़ाने का एक अच्छा अवसर है। പക്ഷേ നമുക്കത് ആ ദൈവ ഉദ്ദേശം മനസ്സിലാക്കാത്തതുകൊണ്ട്, क्योंकि हम लोग परमेश्वर का वो जो नित्य लक्ष्य क्या है, वो उद्देश्य क्या है, हम लोग पहचान नहीं पाते, जिसकी वजह से हमको हानि उठाना पड़ रहा है। നമ്മള് മുറുമുറുക്കുന്നു, हम लोग कुड़कुड़ाते हैं, നമ്മള് ആകപ്പാടെ ആവലാതി പറയുന്നു, और हम लोग शिकायत करते हैं। ഇതൊന്നും ആത്മാവിന്റെ സഹായത്തിൽ നമ്മൾ ജീവിക്കുമ്പോൾ അങ്ങനെ സംഭവിക്കില്ല. परंतु ये आत्मा के मदद से जीने वाला विश्वासी ये सब का बात नहीं करता। അപ്പോൾ നമ്മളവിടെ അതിന്റെ 8 അധ്യായത്തിന്റെ 30 വാക്യം വായിക്കുകയാണ്. वापस रोमियो 8 का 30 में हम पढ़ते हैं। जिन्हें उसने पहले से ठहराया उन्हें बुलाया भी, और जिन्हें बुलाया उन्हें धर्मी भी ठहराया है। ഓക്കെ, അവിടെ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ उधर हम पढ़ते हैं, ദൈവം ചിലരെ എന്ത് ചെയ്തു? വിളിച്ചു. सबसे पहला हम देखते हैं कि प्रभु ने बुलाया, വിളിച്ചവരെ നീതീകരിച്ചു, बुलाया को धर्मी ठहराया, നീതീകരിച്ചവരെ തേജസ്കരിച്ചു. और जिसको धर्मी ठहराया है उनको महिमा भी किया। അപ്പൊ നമുക്കെല്ലാവരും രക്ഷിക്കപ്പെട്ടപ്പോൾ ഒരു ആവറേജ് എല്ലാവർക്കും ഒരുപോലെ ഉണ്ട്. तो इसके लिए सबसे पहला विश्वासी, जितना भी नया जन्म पाया विश्वासी है, उन लोग सबको बेस रीति में, नींव रीति में सबको एक समान रीति से महिमा तोलकर सबको समान रीति से दिया गया है। പക്ഷെ വെയിറ്റ് അതിന്റെ ഭാരം കൂടുന്നത്, परंतु हर एक विश्वासी का महिमा का वजन, वो बोझ बढ़ने का कारण, പ്രതികൂലങ്ങൾ വരുമ്പോൾ हर एक विश्वासी अपने अपने जब प्रभु उनको अलग अलग परिस्थिति से जब लेकर जाते समय में, ദൈവ ഉദ്ദേശം നന്നായി മനസ്സിലാക്കി जो विश्वासी ये बात समझेगा कि इसके पीछे प्रभु का एक बहुत बड़ा उद्देश्य है, ये भली बात है करके ऐसा सोचकर पहचान कर चलने वाला विश्वासियों को, അങ്ങനെ നമ്മൾ സ്റ്റെപ്പ് വെച്ചാൽ ऐसा हम लोग कदम कदम विश्वास में चलेंगे तो നിത്യതയിൽ നമ്മുടെ തേജസ് വർദ്ധിച്ചു വരും. अनंत काल में क्या हो जाएगा? हमारा महिमा बढ़ते जाएगा, उसका वजन बहुत ही वजनदार रहेगा। അത് പണം സമ്പാദിക്കുന്ന പോലെ വല്ല ആണോ? എന്താണ്? तो प्रियो, ये इस दुनिया में हम लोग मेहनत करके कष्ट उठाकर पैसा कमाते हैं, वैसा है क्या ये? അല്ലെങ്കിൽ ഡോളർ എണ്ണുന്നത് പോലാണോ? क्या हम लोग जैसा डॉलर कमाते हैं वैसा है क्या ये? उससे भी आसान है। എത്ര വലിയ തേജസ്സിന്റെ ഖനം നമ്മൾ നഷ്ടമായി. देखो प्रियो, पैसा कमाने से भी आसान रीति से, कितना अद्भुत रीति से हम महिमा वजन से हम लोग तोलकर हर एक विश्वासियों को मिलेगा।
കർത്താവിന്റെ ദാസൻ യാക്കോബ് പറയുകയാണ്, याकूब, प्रभु का दास याकूब कहता है, നിങ്ങളുടെ ചിരി ദുഃഖമായിട്ട് തീരട്ടെ, तुम्हारा जो हंसी है दुख में बदल जाए, നിങ്ങളുടെ സന്തോഷം എന്തായി തീരണം, तुम्हारा आनंद क्या हो जाए। നിങ്ങൾ കർത്താവിന്റെ സന്നിധിയിൽ എങ്ങനെയായിരിക്കേണ്ടത്? क्योंकि प्रियो, तुम लोग प्रभु की उपस्थिति में तुम लोग कैसा रहना चाहिए। നമ്മൾ ജഡത്തിൽ ജീവിച്ച് ജഡത്തിനും മനോവികാരം ഇഷ്ടമായി ജീവിക്കുമ്പോൾ तुम लोग एक समय में शरीर का दूर अभिलाषा और मोह में उसका मनोरंजन में चले जाकर तुम लोग कैसे कैसे जी रहे थे, അതെല്ലാം ഓർത്ത് ये सब बातों को तू याद कर, तेरा कैसा जिंदगी था। കർത്താവേ, हे प्रभु, അനേക നാളുകൾ ഞാൻ നഷ്ടമായി കളഞ്ഞു. बहुत समय मैंने मेरा दिनों को संसार का, दुनिया के शरीर का अभिलाषा का मनोरंजन में मैंने बर्बाद कर दिया। ഞാൻ നിന്റെ മുമ്പിൽ എന്നെ തന്നെ താഴ്ത്തുന്നു. इसलिए हे प्रभु, मैं अपने आप को आपके उपस्थिति में, आपके चरणों में मैं गिरता हूँ। അങ്ങനെ താഴ്ത്തിയാൽ ऐसा अपने आप को नम्र करके ദൈവം ഉയർത്തുമ്പോൾ തേജസ്സിന്റെ നിത്യകരം കൊണ്ടായിരിക്കും വെക്കപ്പെടുന്നത്. उस दिन जब वो ऐसा नम्र हुआ विश्वासी को, उस दिन जब प्रभु उस विश्वासी को जब ऊंचा उठाएगा, कैसा उठाएगा? महिमा का वजन से उठाएगा। അപ്പോൾ ഇതിനോട് ബന്ധത്തിലുള്ള പടികളുണ്ട്. इसके लिए थोड़ा एक पड़ाव रखा है, सीढ़ी रखा है प्रभु അത് ने। നമ്മള് 8-ാം അധ്യായം 30-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ 8:30 में जब हमने पढ़ा, നമ്മളെ നീതീകരിച്ചു തിരസ്കരിച്ചു എന്ന് ഒരുമിച്ചൊക്കെ പറയുകയാണ്. हम लोग तो एक ही शब्द में हमने पढ़ा, जिसको धर्मी के बुलाया, धर्मी किया, महिमा किया, अगर एक ही साथ हमने पढ़ा हो। എന്നാൽ ദൈവദാസൻ അത് വിസ്തരിച്ച് റോമലേഖനത്തിൽ പഠിപ്പിക്കുകയാണ്. परंतु पूरा रोमियो का पुस्तक को अगर हम पढ़ते समय में प्रभु का दास ये सब बातों को एक एक पड़ाव है, एक बात है, एक एक पड़ाव है करके बता रहा है। നീതീകരണം മുതൽ ആ തേജസ്കരണം വരെയും ഏതാണ്ട് കുറഞ്ഞത് 12 പടികളെങ്കിലും ഉണ്ട്. तो वो इस बातों को अगर पुस्तकों को पढ़ते समय में धर्मी ठहराया से लेकर महिमादायक किया है करके, ये इसके बीच में तो धर्मी ठहराया और महिमादायक कराया करके लगभग उसमें 12 प्रकार का सीढ़ियां, एक पड़ाव है जो ऊपर की ओर विश्वासी को एक एक पड़ाव पार कर करके चलना चाहिए। നമ്മളത് വ്യക്തമായിട്ട് അറിയണം. वो बातों को हमें जानना जरूरी है। നീതീകരിച്ചവരെ തേജസ്കരിച്ചിരിക്കുന്നു. ശരി, ये तो सही है कि जिसको धर्मी ठहराया उसको महिमादायक किया है करके, ये तो सही है। എന്നാൽ അതിന്റെ ഇടയ്ക്ക് അനേക परंतु കാര്യങ്ങളുണ്ട്. इसके बीच में बहुत सारा पड़ाव है जो विश्वासी अपना विश्वास के चाल चलन में एक एक समय में चढ़ कर ऊपर की ओर बढ़ना है। നമുക്കത് ചിലത് നോക്കാം. നമുക്ക് कुछ बातें हम देखेंगे। ശരി, നമ്മൾ എപ്പോഴാണ് നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ചത്? कब हमारा नया जन्म हुआ? നീതീകരിച്ചു അല്ലേ? हमें धर्मी ठहराया ना, തേജസ്കരിച്ചു. तो और महिमा भी किया। അപ്പൊ വീണ്ടും ജനിച്ചത് എപ്പോഴാണ്? तो नया जन्म कब हुआ? അപ്പൊ വീണ്ടും ജനം എവിടെ ഉണ്ട്? तो मतलब इसका मतलब अभी नया जन्म किधर है? ये पड़ाव याद रखो, पड़ाव में नया जन्म आता है। നമ്മള് വീണ്ടും നീതീകരിച്ചു എങ്കിൽ, अगर धर्मी ठहराया है तो നമ്മൾ വീണ്ടും ജനനോട് റീജനറേഷൻ ഉണ്ട്. तो वहां पर उसका नया जन्म हो गया है, इसलिए उसको धर्मी ठहराया है। നമ്മളെ തേജസ്സിലേക്ക് നയിക്കണമെങ്കിൽ, अगर हम लोग को महिमा तक पहुंचाना है तो उस पड़ाव तक प्रभु हमें पहुंचाना है तो നമുക്ക് എന്താണ് സംഭവിക്കേണ്ടത്? तो सबसे पहला वो व्यक्ति के जीवन में सबसे पहला बात क्या होना चाहिए? വീണ്ടും ജനിക്കണം. नया जन्म होना चाहिए। അവരെ ആരാണ്? ये नया जन्म पाया विश्वासी, ജസ്റ്റിഫൈ നീതീകരിക്കപ്പെടുക. वो विश्वासी जिसका नया जन्म हो गया, तुरंत प्रभु उसको धर्मी ठहराता है। അപ്പോൾ നീതീകരിക്കപ്പെട്ടുവെങ്കിൽ तो अगर धर्मी ठहराया गया है तो നമ്മളെ സംബന്ധിച്ച് ഈവിൾ ഡേയ്സ് ഉണ്ടോ? तो ऐसा विश्वासियों के लिए बुरा दिन है क्या? विपत्ति का दिन है क्या? कभी भी वो दिन को विपत्ति का दिन नहीं बोल सकता। എന്നാൽ കഷ്ടതയെന്ന് നമുക്ക് തോന്നിയാലും, भले ही हमें लगेगा कि अभी कष्ट से हमें जाना पड़ रहा है, दुखों से जाना पड़ रहा है, ऐसा हमारा कभी कभी विचार में आया तो भी അനേക പുത്രന്മാരെ തേജസ്സിലേക്ക് നയിക്കുമ്പോൾ परमेश्वर का उद्देश्य देखो, बहुत सारे पुत्रों को महिमा में पहुंचाने के लिए അവൻ കർത്താവായ യേശുവിനെ തേജസ്സിലേക്ക് എത്തിച്ച് എങ്ങനെയാണ്? प्रभु यीशु मसीह को कष्ट में महिमा में पहुंचाने के लिए कैसा गया? बहुत सारा कष्ट और दुखों से महिमा में पहुंचाना। പുത്രനെങ്കിലും भले ही वो पुत्र हो, താൻ അനുഭവിച്ച കഷ്ടങ്ങളാൽ उन्होंने जो कष्ट सहने के द्वारा അനുസരണം പഠിച്ച് തികഞ്ഞവരായി आज्ञा का पालन करते हुए सिद्ध हो गया। നമ്മളെയും അനുസരണത്തിൽ നമ്മൾ എങ്ങനെയുള്ളവരാണ്? ഇഷ്ടം പോലെ ജീവിച്ചവരാണ്. उसी चाल चलन में हमें भी आज्ञा का पालनता का अधिकता में लेकर जाएगा, क्योंकि प्रियो एक समय में हम अपना मनमानी में जीने वाले लोग थे। ഇവിടെ നമ്മൾ അനുസരണം പഠിക്കണം. तो इसके लिए हमें आज्ञा पालन करने को हमें सीखना पड़ेगा। എന്റെ മുഖം ഏറ്റുകൊണ്ട് मेरा जुआ उठाकर, അപ്പോൾ നമ്മളിവിടെ കർത്താവ് പഠിപ്പിക്കുകയാണ്. तो प्रभु हमें कुछ बातें सिखा रहा है। അനുഭവത്തിലൂടെ പഠിപ്പിക്കുക, हमारा विश्वासी अनुभवों में प्रभु हमें कुछ सिखाता है, കഷ്ടങ്ങളിലൂടെ പഠിപ്പിക്കുക. कष्टों से प्रभु सिखाएगा। നാം അത് സ്വീകരിക്കാൻ തയ്യാറായാൽ वो बात को हम लोग स्वीकार कर समर्पण करने के लिए अगर मन तैयार है तो അതെന്താണ്? वो क्या हो जाएगा? നല്ല ദിവസമാണ്, അത് തേജസ്സാണ്. वो हमारे लिए अच्छा दिन रहेगा और वो हमारे लिए महिमा को हम बटोर रहे हैं।
എത്രയോ നല്ല നല്ല ദിവസങ്ങൾ നമ്മൾ നഷ്ടമാക്കി അല്ലേ? कितने कितने अच्छे दिनों को हमने नष्ट किया ना प्रियो। അപ്പോൾ അതിന് അടുത്ത വാക്യമാണ് अगला अगला वाक्य में हम पढ़ते हैं। ജസ്റ്റ് ഒന്ന് പറഞ്ഞു പോകുന്നേ ഉള്ളൂ. मैं फटाक से सिर्फ मैं वो सीढ़ी क्या है करके पड़ाव क्या है मैं फटाक से बोल देता हूँ। റീജനറേഷൻ, नया जन्म हुआ होना, ജസ്റ്റിഫിക്കേഷൻ, फिर उसको धर्मी ठहराया। അടുത്ത പടിയാണ് സാന്റിഫിക്കേഷൻ, വിശുദ്ധീകരണം. अगला पड़ाव है उसको पवित्र ठहराना। നമുക്കെല്ലാം അറിയാം, ये सब बातें आप लोग जानते हैं। നമ്മളെ ദൈവം വിളിച്ചിരിക്കുന്നത് വിശുദ്ധീകരണത്തിനാണ്. हमें प्रभु ने हमको क्यों बुलाया है? पवित्र ठहराने के लिए। നമ്മളെ വിശുദ്ധീകരിക്കുമ്പോൾ हमें इस रीति से पवित्र करते करते നമുക്ക് തേജസ് നഷ്ടമാക്കുന്നതിനെല്ലാം നമ്മളെ വേർപെടുത്തുകയാണ്. हमें जो जो बातें मेरे जीवन में होते समय में वो जीवन का बातें जब मेरे जीवन में जो भी बातें होता है वो मुझे महिमा को खोने का कारण बन रहा था। प्रभु मुझे पवित्र कर करके क्या करेगा? वो सब बातें हटा रहा है ताकि मैं उस अलगवाई के द्वारा, उस पवित्रकरण के द्वारा जो मैं नुकसान हो रहा था वो मेरे लिए लाभदायक बना रहा है। ഏത് ഘട്ടങ്ങൾ പ്രയാസഘട്ടങ്ങൾ വന്നാലും कितना भी नाना प्रकार का कष्ट क्यों ना हो आने दो, നമുക്ക് ഒരു കാര്യം റിയലൈസ് ചെയ്യണം. हमें एक बात हमें एहसास होना चाहिए। ദൈവത്തോട് നിരപ്പ് വരണം. जल्दी से हमें प्रभु के साथ मेल मिलाप होना चाहिए। റീകൺസിലൈസേഷൻ, मेल मिलाप होना है। ദൈവത്തോട് നിരപ്പ് വരുന്നത് എങ്ങനെയാണ്? मेल मिलाप कैसा होगा? കഷ്ടത വരുമ്പോൾ, जब कष्ट आते समय में, കർത്താവേ हे प्रभु ഇത് നീ തന്നതെങ്കിൽ अगर ये आपने मुझे दिया है तो എന്റെ നന്മയ്ക്ക് വേണ്ടിയാ, मेरा भलाई के लिए प्रभु, എന്നെ നശിപ്പിക്കാനല്ല, मुझे नाश करने के लिए नहीं, मुझे बर्बाद करने के लिए नहीं है। എന്നെ കർത്താവേ കർത്താവേ എന്ന് വിളിക്കുന്ന ഒരുത്തനുമല്ല. क्योंकि ऐसे ही व्यर्थ में जाकर कोई भी प्रभु प्रभु बोले, प्रभु क्या कहते हैं? मुझे प्रभु प्रभु बोलने वाले लोग ऐसे ही नहीं, പിന്നെ എന്താണ്? बल्कि कौन? എന്റെ പിതാവിന് ഇഷ്ടം. जो लोग मेरे पिता का इच्छा को पूरा करता है, जानकर पूरा करता है। കർത്താവ് എങ്ങനെയായിരുന്നു? प्रभु कैसा था? ഏത് കഷ്ടത വരുമ്പോഴും कोई भी कष्ट क्यों ना आने दो, എന്റെ ഇഷ്ടമല്ല, मेरा इच्छा नहीं, പിതാവേ നീയുമായി ചേർന്ന് പോകാൻ ये ആഗ്രഹിക്കുന്നു. पिता मैं इस कष्ट में भी आपके साथ में रहकर चलना चाहता हूँ। ഈ പടി നമുക്കുമുണ്ട്. ये पड़ाव हमारे लिए भी है। എന്ത് വിഷയം വന്നാലും कोई भी विषय क्यों ना आने दो, അതങ്ങ് മാജിക്ക് പോലെ മാറിപ്പോകട്ടെ എന്ന് പ്രാർത്ഥിക്കുകയല്ല. वो हमें हे प्रभु मेरे जीवन में चमत्कार हो जाने दो ताकि मेरा कष्ट हट जाए, ऐसा प्रार्थना नहीं करना। നിന്റെ ഇഷ്ടം നിറവേറണം. तू क्या प्रार्थना कर रहा है? हे प्रभु तेरा इच्छा क्या है वो प्रकट करो। അത് നല്ല ദിവസമാണ്. तो ऐसा प्रार्थना करने वाला विश्वासी के लिए वो कष्ट एक भलाई का दिन है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അത് നിന്നെ തേജസ്സിലേക്ക് നയിക്കും. क्योंकि वो मुझे महिमा में मुझे पहुंचा रहे हैं प्रभु। അനേക പുത്രന്മാരെ തേജസ്സിലേക്ക് നയിക്കുമ്പോൾ बहुत सारे संतानों को, पुत्रों को महिमा में पहुंचाने के लिए നമ്മുടെ രക്ഷാനായകനെ हमारा उद्धारकर्ता को കഷ്ടാനുഭവം, कष्टों से जाना पड़ा है। इब्रानियों 2 अध्याय में पढ़ते हैं। കർത്താവിന് വന്ന കഷ്ടതയല്ല നമ്മുടെ കഷ്ടത. देखो प्रभु को जो कष्ट आया वही सेम कष्ट हमारा, ऐसा नहीं सोचना, वैसा नहीं है। കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है ഞാൻ വളരെ ലഘുവാണ്, സൗമ്യതയുള്ളവനാണ്. मैं बहुत नम्र और दीन हूँ। നിങ്ങൾ കഴിയാത്ത ഭാരം ഒന്നും തലയിൽ വെക്കത്തില്ല. तुम लोग जो झेल नहीं सकता वो उतना बड़ा बोझ मैं तुमको जुआ में नहीं दूंगा। ഞാൻ വളരെ സിമ്പിൾ ആയിട്ടാണ് मैं बहुत ही मुलायम और सौम्य हूँ, सिंपल माइंडेड हूँ। ദൈവത്തെ സ്നേഹിക്കുന്നവർക്ക്, प्रभु ने अब जो प्रभु को प्रेम करने वाले लोगों के लिए, നിർണയപ്രകാരം വിളിക്കപ്പെട്ടവർക്ക്, जो निर्णय के अनुसार चुने हुए नियुक्त किए हुए विश्वासी लोगों को ഈ ഇവിളുടെ ये दुष्ट दिन നിനക്കുണ്ടാക്കി തീർക്കും, तेरे लिए प्रभु क्या करेगा? നന്മയാക്കി തീർക്കും. भलाई कर देगा। നമ്മൾ അവന്റെ അടുക്കിലേക്ക് വന്ന് നിരപ്പ് പ്രാപിക്കും. हम बस उनके उपस्थिति में आकर मेल मिलाप होना जरूरी है। കഷ്ടത വരുമ്പോ പിന്നെ നമ്മൾ കുറച്ച് ദിവസത്തേക്ക് നമ്മൾ സ്ട്രൈക്കാണ്. कष्ट और विपत्ति या दुख कुछ भी आए तो हम लोग क्या करते हैं? हड़ताल करते हैं। हम लोग ഹങ്കർ സ്ട്രൈക്ക്. अनशन करते हैं। हम लोग क्या करते हैं? आज हम उपवास करेंगे। കമ്പനി വേണ്ട വേതനമൊന്നും തരുന്നില്ല. कंपनी क्या करता है? वर्कर्स लोगों को, कर्मचारियों का बोनस पैसा नहीं देता है तो कर्मचारी क्या करते हैं? മാനേജ്മെന്റ് भूख हड़ताल करते हैं। മാനേജ്മെന്റ് ഞങ്ങളുടെ വേദന കാണുന്നില്ല. हमारा बॉस हमारा दर्द देखता नहीं है, അതുകൊണ്ട് ഞങ്ങൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? इसलिए हम क्या करेंगे? ഹങ്കർ സ്ട്രൈക്ക്. हम लोग भूख हड़ताल करेंगे। അപ്പൊ ദൈവം എന്ത് ചെയ്യുന്നു? परमेश्वर क्या कर रहा है? ഇവരുടെ കണ്ണുനീര് കണ്ടിട്ട് तो मालिक क्या करता है? अरे मेरा कर्मचारी लोग कितना दुख उठाया, वो दया मतलब सौम्य होकर। അവിടെ ആരെങ്കിലും ഹങ്കർ സ്ട്രൈക്ക് ചെയ്ത് മരിച്ചു പോയാൽ ലേബർ കോർട്ടിൽ നിന്ന് അറസ്റ്റ് ചെയ്യുമ്പോ മാനേജറെ, क्योंकि क्या होता है जब भूख हड़ताल करते समय में उस भूख हड़ताल में कोई मर गया तो कोर्ट आकर किसको पकड़ेगा? मैनेजर और बॉस को पकड़ेगा, इसलिए डरते हैं वो लोग। അങ്ങനെയാണോ നമ്മൾ ദൈവത്തിൽ നിന്ന് പിടിച്ചു വാങ്ങും അല്ലേ? ऐसा हम लोग प्रभु के उपस्थिति में आकर उपवास करके, प्रार्थना करके, दंडवत करके, नाराज होकर प्रभु से खींच रहे हैं ना हम लोग। हाँ? ദൈവത്തെ സ്നേഹിക്കുന്നവർക്ക് प्रियो वचन कहता है कि जो कोई प्रभु से प्रेम करता है അത് നല്ല ദിവസമാക്കാൻ वो दिन को भलाई करने के लिए, ലോകത്തിന് മനസ്സിലാകത്തില്ല. ये बातें संसार नहीं समझ सकता, ഇത് ദൈവത്തെ സ്നേഹിക്കുന്നവർക്ക് മാത്രം. बल्कि ये जो प्रभु से प्रेम करता है उन लोगों को ही आत्मा में ये बात ग्रहण होगा। प्रियो ആ
പിന്നെ ഒന്നാണ് ഐഡന്റിഫിക്കേഷൻ. अगली बात है पड़ाव है पहचानना. ക്രിസ്തുവിന്റെ മരണത്തോടെ हमें मसीह का मृत्यु के साथ, യേശു കഷ്ടം അനുഭവിച്ച് മരിച്ചപ്പോൾ यीशु मसीह कष्ट उठाकर जब मरा, അവന്റെ മരണത്തോട് നമ്മളെ ഏകീഭവിപ്പിക്കുക. उस मृत्यु के साथ हमें एक होना है. അവരുടെ മരണത്തോട് നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? मृत्यु के साथ हमें क्या करना है? एक होना है, पहचानना है कि मैं भी प्रभु के साथ मरा. അതായത് वो ये है कि ക്രൂശെടുത്ത് ക്രിസ്തുവിനെ അനുഗമിക്കണം. उसी को हम वचन में हम पढ़ते हैं कि प्रतिदिन तुम्हें क्रूस उठाकर चलना है. അങ്ങനെ നമ്മൾ വരുമ്പോൾ इस रीति से हम लोग चलते समय में അഡോപ്ഷൻ, സൺഷിപ്പ്, നമ്മളെ മക്കൾ ആരായി തീരും. അതിനകത്ത് ചില പടികളുണ്ട്, നമുക്ക് സമയമില്ലാത്തതുകൊണ്ട് പറയുന്നില്ല. मैं समय बचाने के लिए मैं अगला पड़ाव में जाता हूँ. इसकी वजह से बहुत से और भी बातें हैं, लेकिन मैं स्किप करके आगे बताना चाहता हूँ. इस रीति से ऐसे लोगों को प्रभु क्या करेगा? लेपालक होने का अधिकार मिलेगा. तो लेपालक मतलब अभी हम लोग केवल बच्चे हैं, संतान है. നമ്മൾ ആരായി? हम लोग पहले संतान थे. കഷ്ടങ്ങളും പ്രയാസങ്ങളും ശരിക്കും ദൈവഹിതമാണെന്ന് മനസ്സിലാക്കി അത് ഏറ്റെടുക്കുമ്പോൾ നമ്മൾ ഇനിയും വെറും ബാലകൻ, നമ്മൾ ശിശുക്കളല്ല. അവരാരാണ്? बल्कि वो विश्वासी लेखपालकपन में रहते समय में, लड़कापन में रहते समय, बच्चे में रहते समय में, कष्ट और विपत्ति के में जाते समय में प्रभु का नित्य उद्देश्य क्या है करके ये बात समझकर पहचान कर जाते समय में प्रभु क्या करेगा? ऐसे विश्वासियों को उनको लेखपालक का आत्मा के द्वारा पुत्रत्व के रूप में पुत्र बनाएगा. നമ്മളെ പുത്രന്മാരാവും. हम लोग बच्चे अभी क्या बन गए? पुत्र बन गए. മക്കളാണെങ്കിലോ? बच्चे हैं तो क्या होगा? ശിശുക്കളാണെങ്കിലോ? अगर लड़का अभी भी बच्चा ही है तो നമ്മൾ ആദ്യം 8 മണിക്ക് ആരാധനയാണ്. हम लोग 8 बजे आराधना है. കർത്താവിന്റെ ദാസൻ ഇങ്ങനെ പറയുകയാണ് 8 മണിക്കാണ് ആരാധന, അതുകൊണ്ട് എല്ലാവരും വരണം. प्रभु का दास हमेशा बोलता है 8 बजे का आराधना है, इसलिए सब लोग समय पर आना. കാരണം ആരോ ഇൻസ്ട്രക്ഷൻ കൊടുക്കാൻ പുറകിൽ വേണം. क्योंकि विश्वासी लोगों को हमेशा बताते रहने के लिए एक व्यक्ति चाहिए. बार बार विश्वासियों को याद दिलाना पड़ता है, लेट नहीं आना, समय पर आना, तैयार रहना, जागरूक रहना, सोना नहीं. हमेशा विश्वासियों को ऐसा बोलते रहना पड़ता है. അതിനെ സ്പൂൺ ഫീഡിംഗ് എന്ന് പറയും. उसको क्या कहते हैं? बच्चों को स्पून फीड करना, मतलब बार वाले ले मेरा बेटा ये लो ये खाओ करके. എന്നാൽ മക്കളായി പുത്രന്മാരായാൽ, लेकिन पुत्र हो जाना मतलब क्या? ഓ ഇന്ന് ആരാധന 8 മണിക്കാണ്, वो विश्वासी सोचेगा आज आराधना तो 8 बजे है ना, എന്റെ പിതാവിനെ ആരാധിക്കണം. मुझे मेरा पिता का धन्यवाद और आराधना करना है. വേറെ ഒരു ഫോഴ്സും വേണ്ട. मुझे और कोई भी जबरदस्ती और कोई भी मुझे इससे रोकेगा नहीं. 7:30 തന്നെ വരികയാണ്. मैं 7:30 बजे पहुंच जाऊंगा. കാരണം ഒരു ആ പുത്രന്റെ ഉത്തരവാദിത്വം, क्योंकि वो पुत्र का जिम्मेदारी वो विश्वासी के अंदर आने की वजह से वो क्या हो गया? अभी वो बचपना नहीं कर रहा है, सयाना होने की वजह से समय पर आता है. നമ്മുടെ കർത്താവിനെ കുറിച്ച് ഇങ്ങനെ വായിക്കുന്നുണ്ട്. प्रभु के विषय में ऐसा हम पढ़ते हैं. അപ്പൊ രാവിലെ മുതൽ വൈകുന്നേരം വരെയും തിരുവചനം പറയും ദേവാലയത്തിൽ. वो जब भी वो आराधनालयों में जाता था, सवेरे से लेकर शाम तक वो प्रभु का वचन आराधनालयों में, सिनागोग में जाकर बोलता था. കേൾവിക്കാരെല്ലാം വീട്ടിലേക്ക് പോകും. और वो ये सब बातें लोग सुनने के लिए आते थे. शाम को वचन सुनने के बाद सभी विश्वासी लोग अपने घरों में चले जाते थे. കർത്താവ് ഒലിവലിക്ക് പോകും. परंतु प्रभु अकेला वो शाम हो जाने के बाद वो घर में नहीं जाता था, वो ओलिव पर्वत पे चले जाता था. ആരാ യേശുവോട് പറഞ്ഞ ഒലിവലിക്ക് പോകാൻ? यीशु को ओलिव पर्वत में जाने के लिए किसने कहा? ശിഷ്യന്മാര് പറയൂ? चेले लोग ने कहा क्या? അപ്പന്റെ കാര്യമാണ്. क्योंकि उसको यीशु को मालूम है मेरा पिता का बात है ये, ഇടിവിൽ നിൽക്കണം. मुझे मध्यस्थ करना पड़ेगा. നാളത്തെ ശുശ്രൂഷയ്ക്ക് വേണ്ടി मुझे मंदिर का सेवा के लिए രാത്രി മുഴുവൻ പ്രാർത്ഥിക്കുക. वो रात भर जागरूक होकर प्रार्थना करता है. ശിഷ്യന്മാരെ തിരഞ്ഞെടുക്കുന്ന രാത്രി മുഴുവൻ പ്രാർത്ഥിച്ചു. പിതാവേ, जब चेलों को चुनने का समय विषय आया, मतलब 12 चेलों को चुनने का विषय आते समय में प्रभु पूरा रात, उसका पहले रात पूरा रात प्रार्थना किया. ഇതാര് ചെയ്യും? ये कौन कर रहा है? പുത്രന്മാർ. जो पुत्र है वो करता है. നമ്മൾ ബാലകന്മാരായിരിക്കും, വരിക പോവുക, ആരാധന കൊള്ളുക, പാട്ട് പാടുക, പോവുക. നമുക്കൊരു ഉത്തരവാദിത്വമില്ല. हम लोग जब बच्चे रहते हैं, बालक बन के बस आना है, जाना है, हाजिरी देना है, कितना गाना गया, अच्छा गाना गया, अच्छा आराधना था, चलो अभी जल्दी मीटिंग खत्म हो गया, चलो चले जाते हैं. जिम्मेदारी या मुझे ऐसा कुछ बातों को सेवा है करके ये सब कुछ भी बोझ बच्चों को नहीं रहता. പുത്രത്വത്തിൽ എത്തിക്കഴിഞ്ഞാണ് തിരസ്കരണം. लेकिन लेपालक का तत्व में वो जो पड़ाव पहुंच गया है, उसी को ही उसके बाद महिमा का पड़ाव में पहुंच पाएगा. लेपालक का स्टेज में पहुंचा नहीं है तो महिमा का स्टेज उसको नहीं मिलेगा. നമ്മൾ ശിശുക്കളാണെങ്കിൽ തിരസ്കരിച്ചിട്ട് എന്ത് കാര്യം? प्रिय, हम लोग बच्चे रहकर प्रभु हमको महिमा देगा तो क्या फायदा होगा? ഒരു വീട്ടിൽ ഒരു കുഞ്ഞ് ജനിക്കുമ്പോൾ सोचो कि घर पे एक बच्चा हो जन्म हुआ, അവൻ സർവ്വത്ര അവകാശിയാണ്. वो वचन गलतियों के पुस्तक में क्या पढ़ता है कि घर पे जब एक संतान बच्चा पैदा होता है तो वो घर का वारिस है. പക്ഷെങ്കിൽ परंतु അവൻ ശിശുവായിരിക്കുന്നിടത്തോ जब तक वो बचपना उसमें बच्चा रहता है तो
घर का गुलाम के समान है। Yes, sir. ദൈവത്തിന്റെ പദ്ധതി എന്താണ്? परमेश्वर का लक्ष्य क्या है? നമ്മൾ എന്ന് ശിശുവായിരിക്കാനാണോ? हम लोग हमेशा बच्चा ही बने रहे क्या? നമ്മളെല്ലാം മെച്ചുവറായ ഭക്തന്മാരാകണം. हम लोग सयाना बनकर पुत्रत्व का अधिकार में हमें पहुंचना है, അപ്പന്റെ തോട്ടത്തിൽ വേല ചെയ്യണം. ताकि हम लोग हमारा पिता का खेती में जाकर काम करें। കൂലിക്കാരനായിട്ടല്ല, मतलब मजदूर के समान नहीं, അതെന്റെ ഉത്തരവാദിത്തമാണ്. बल्कि ये मेरा खेती है, मेरा पिता का खेती है, इस खेती में का हक मेरा है बोलकर मैं उसके लिए जा रहा हूँ। मतलब पैसा कमाने के लिए नहीं, लेकिन ये मेरा जिम्मेदारी है बोलकर मैं जा रहा हूँ। അങ്ങനെയാണ് ആത്മാവിനെ തന്നിരിക്കുന്നത്, അതിനു വേണ്ടിയാണ് പുത്രത്വത്തിലേക്ക് നമ്മളെ നയിക്കുകയാണ്. इसलिए तो हमें लेखपालक का आत्मा हमें इसके लिए दिया है कि प्रभु का बगीचे का सेवा हम लोग जिम्मेदारी के साथ करें। നമ്മൾ എപ്പോഴും എവിടെ ആയിരിക്കണമെന്നാണ് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത്? प्रभु का आग्रह क्या है? हम हमेशा कहाँ पर रहना चाहिए प्रियो? വീട്ടിലായിരിക്കണം. हम लोग के पुत्र जो लड़का जो वारिस है हमेशा घर में रहता है, എന്റെ വീട്ടിലെ കാര്യം അപ്പന്റെ കാര്യം നോക്കണം. क्योंकि मतलब घर पे रहना मतलब क्या? पिता का बातें क्या है, पिता का धंधा क्या है, वो बातों को वो बेटा क्या करेगा? पहचान कर उसमें मैच्योर होएगा, सयाना हो जाएगा। കർത്താവ് വെറും ബാലനായിരുന്നപ്പോൾ प्रभु जब छोटा बच्चा था, 12 വയസ്സേ ഉള്ളൂ, 12 साल में അവനെ ദേവാലയത്തിൽ പോയി. वो मंदिर गया। തിരിച്ച് മാതാപിതാക്കളോട് പോയില്ല. और हम क्या पढ़ते हैं लुका में कि वापस आते समय में मरियम के साथ यीशु नहीं था। അവർ തിരിച്ചു വരികയാണ്. 3 दिन के बाद वो लोग ढूंढते ढूंढते वापस मंदिर में आया। മറിയ പറയാണ്, मरियम यीशु को देखकर मरियम कहता है, നിന്റെ അപ്പനും तेरा पिता ഞാനും और मैं എത്രത്തോളം നിന്നെ അന്വേഷിച്ചു. कितना ढूंढा मालूम है? കർത്താവ് എന്താ പറഞ്ഞത്? प्रभु ने क्या जवाब दिया? നിങ്ങൾ എന്തിനാണ് എന്നെ അന്വേഷിച്ചത്? तुम लोग मुझे क्यों खोजते हो? എനിക്ക് എന്റെ അപ്പന്റെ ഭവനത്തിലിരിക്കണം. मुझे मेरा पिता का जो धंधा है, पिता का घराने का काम का जरूरत है, इसलिए मैं यहाँ पर हूँ। 12 വയസ്സേ ഉള്ളൂ. तभी उसका उम्र कितना है? 12 साल। അവൻ അപ്പന്റെ കാര്യം എന്താണ്? तब उसका पिता का धंधा का घराने का काम क्या है? ശാസ്ത്രിമാരോട് പുരോഹിതന്മാരോട് വചനം പറയുകയാണ്. कि उस समय का बुद्धिमानों और ज्ञानियों और शास्त्रियों प्रमाणियों को सही कड़क अन्न भोजन का वचन उनको देकर समझाए। നമ്മളെയും പുത്രത്തിലേക്ക് നയിക്കുകയാണ്. उसी रीति से हमें भी वो लेपालक का आत्मा के मिलने की वजह से पुत्रत्व का आत्मा में भरना चाहता है। ആരെങ്കിലും പറഞ്ഞിട്ടല്ല, कोई मतलब रोज प्रभु का दास अगर बोलते रहेगा ऐसा करो करो करो, ऐसा कर बोलकर सुनकर कर कर अरे करना पड़ेगा, ऐसा नहीं, പിന്നെന്താണ്? बल्कि कैसा? അതെ, आत्मा विवश करके लेपालक का आत्मा में हमें विवश होकर अरे ये मेरा जिम्मेदारी है क्योंकि ये मेरा घर का काम है, ऐसा समझकर खुशी से करने वाला सेवा है ये। നമ്മള് ആ പുത്രത്വത്തിലേക്ക് എത്തിയോ? उस पुत्रत्व का मुकाम में हम पहुंचे क्या? പൗലോസ് കൊരിന്ത്യരോട് പറയുകയാണ്, पौलुस कोरिन्थिय मंडली को कहता है, നിങ്ങൾ കേവലം ശിശുക്കളല്ലയോ, तुम लोग अभी भी बच्चे ही है ना, बालक ही हो ना। നിങ്ങൾ ശേഷം മനുഷ്യരെ പോലെയല്ലേ? तुम लोग पहला कोरिन्थी 3:3 में तुम लोग अभी भी सामान्य मनुष्य अन्य मनुष्य के समान हो गया ना। നിങ്ങളുടെ ഈർഷ്യയുണ്ട്, तुम्हारे बीच में द्वेष है, പകയുണ്ട്, ईर्ष्या और झगड़ा है, വഴക്കമുണ്ട്, झगड़ा होता है। ആ പഴയ പ്രവൃത്തികളെല്ലാം ഉണ്ട്. वही पुराना मनुष्य का स्वभाव अभी भी विश्वासी के बनने के बाद भी तुम्हारे बीच में चल रहा है। ഗലാത്യയിൽ പറയാണ്, गलती मंडली को कहता है, ഗലാത്യ വിശ്വാസികളെ, एक गलती की विश्वासी हो, നിങ്ങൾ പണ്ട് ദൈവത്തെ അറിയാത്തവരായിരുന്നു, तुम लोग एक समय में परमेश्वर को तुम लोग नहीं जानते थे, എന്നാൽ परंतु ഇപ്പോൾ നിങ്ങൾ ദൈവത്തെ അറിയാം. अभी तुम लोग परमेश्वर को जानते हो। വിശേഷാൽ खास रीति से ദൈവത്തിന് നിങ്ങളെയും അറിയാം. परमेश्वर तुम्हें भी जानता है, എന്നിട്ടും तो अभी നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്തു? तुम लोग को क्या हो गया? ബർത്ത്ഡേ, तुम लोग दिनों को मानने, बर्थडे मनाना है, ദിവസങ്ങൾ, മാസങ്ങൾ, ആണ്ടുകൾ എല്ലാം നോക്കി ലോകത്തിൽ മനുഷ്യനെ പോലെ ബെഗ്ഗറിയായിരിക്കുന്ന കാര്യങ്ങൾ ചെയ്യുന്നു. ഞാൻ നിങ്ങൾക്ക് വേണ്ടി അധ്വാനിച്ചത്, കാരണം പക്വതയിലേക്ക് എത്തിക്കാൻ ഞാൻ അധ്വാനിച്ചത് വെറുതെയായി പോയോ? तुम लोग अभी भी बर्थडे चाहिए, एनिवर्सरी चाहिए, ये दिन चाहिए, वो दिन चाहिए, दिनों को, महीनों को, मौसम को, ये सब बातों को देखकर अभी भी बचपना का बातें कर रहे हैं। मैंने तुम लोगों के लिए इतना कष्ट सहा, वो व्यर्थ हो गया ना, क्योंकि मैं तुम लोगों को पुत्र के रूप में अनुरूप करने के लिए वो पुत्रत्व का सयाना भोजन देकर तुम लोग को बड़ा करना चाहता था, लेकिन तुम लोग वो सब बातें छोड़कर संसार का जो निंदित और गिरी हुई बातें उसको तुम लोग पकड़कर तुम लोग विश्वासी होकर चल रहे हो। നമുക്ക് ഗലാത്യ ലേഖനം 4-ാം അധ്യായത്തിന്റെ गलतियों का पुस्तक 4 में അതിന്റെ 8 മുതൽ 10 വരെയുള്ള 11 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കാം. 8 से 11 जल्दी पढ़ना। पहले तो तुम परमेश्वर को न जानकर उनके दास थे, जो स्वभाव से परमेश्वर नहीं, पर अब जो तुमने परमेश्वर को पहचान लिया, परम परमेश्वर ने तुमको पहचाना, तो उन निर्बल और निकम्मी आदि शिक्षा की बातों की ओर क्यों फिरते हो, जिनके तुम दोबारा दास होना चाहते हो।
तुम दिनों और महीनों और नियत समयों और वर्षों को मानते हो। मैं तुम्हारे विषय में डरता हूँ कि ऐसा न हो कि जो परिश्रम मैंने तुम्हारे लिए किया है वह व्यर्थ ठहरे। ഈ അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് അവർക്ക് വേണ്ടി പരിശ്രമിച്ച എന്താണ്? प्रिय प्रेरित पौलुस ये गलती मंडली के लिए क्या प्रयत्न किया? അവരെ വീണ്ടും ജനിപ്പിക്കാനാണോ? उन लोग को नया जन्म देने का प्रयत्न था क्या? പിന്നെന്താണ്? बल्कि क्या था प्रयत्न? പുത്രത്വത്തിലേക്ക് നയിക്കാൻ. नया जन्म होने के बाद अभी उनको वैसा नहीं छोड़ने का, अभी उन लोग को पुत्रत्व में पहुंचाए। लेपालक का आत्मा की मदद के द्वारा वो लोग सयाना हो जाने के लिए, मैच्योर हो जाने के लिए पौलुस उनके लिए यत्न किया। നമ്മൾ വചനം പറയുന്നതും എല്ലാം അതിനു വേണ്ടിയാണ്. प्रियो, हम लोग जब वचन बोलते हैं, बाइबल स्टडी होता है और हम लोग सब सेवा करते हैं, वो लक्ष्य क्या है? मंडली के लोग सुनते समय में उन लोग क्या होना चाहिए? बचपना से हटकर सयाना हो जाए, बड़ा होने के लिए। നമ്മൾ രാവിലെ എഴുന്നേൽക്കുന്നു, हम लोग सवेरे उठते हैं, ദൈവത്തോട് പ്രാർത്ഥിക്കുന്നു, हम लोग प्रार्थना करते हैं, വിശ്വാസികൾക്ക് വേണ്ടി പിന്നീട് നമ്മൾ മധ്യസ്ഥ और ചെയ്യാണ്. उसके बाद फिर विश्वासियों के लिए मध्यस्थी करते हैं। 20-30 കൊല്ലം കഴിഞ്ഞു, 20-30 साल हो गया, ഒരു പ്രയോജനമില്ല. कुछ भी फायदा नहीं है। അപ്പൊ എന്ത് ദൈവത്തിന്റെ പരമ ഉദ്ദേശം മനസ്സിലാക്കാത്തത്? क्यों ऐसा क्यों हो रहा है प्रिय? क्योंकि परमेश्वर का नित्य लक्ष्य उद्देश्य जो अपने विश्वासियों को के जीवन में होना चाहिए करके, अपने बच्चों के विषय में होना चाहिए, ये विश्वासी लोग नहीं पहचान रहे। അപ്പോൾ നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു हमारा प्रभु यीशु मसीह അനേക പുത്രന്മാരിൽ बहुत सारे पुत्रों में से ആദിജാതനാകേണ്ടതിന് पहलौटा हो जाने के लिए, അവന്റെ സ്വരൂപത്തോട് उनका रूप में हमें अनुरूप करने के लिए, അതാണ് നമ്മൾ നേരത്തെ ചിന്തിച്ചത്. കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു यही बात को हम लोग विषय में अपना कहे, प्रभु यीशु मसीह ആ, അവൻ പുത്രത്വത്തിലേക്ക് നമ്മളെ കൊണ്ടുവരുവാൻ कि प्रभु का इच्छा क्या था कि हम लोग सभी लोगों को उसी पुत्रत्व का मुकाम में पहुंचाने के लिए लेपालक के आत्मा के द्वारा നമ്മളെയും വിളിക്കുകയാണ് ദൈവം. हमें भी बुला रहा है परमेश्वर, അത് ഉത്തരവാദിത്വമുള്ളവരാ. ताकि हम लोग इसलिए विश्वासी लोग जिम्मेदारी को समझकर, കർത്താവ് എല്ലാ ദിവസവും രാവിലെ എഴുന്നേൽക്കും. प्रभु रोज सवेरे उठता था। എന്തുകൊണ്ടാ? क्यों? ആരെങ്കിലും വിളിച്ച് വിളിച്ച് എഴുന്നേൽപ്പിക്കുന്നതാണ്? मरियम ने अरे बेटा उठ जा, कितना समय तक सो रहा है, ऐसा ना सुनने के लिए यीशु सुबह उठता था क्या? അവൻ വളരെ പെട്ടെന്ന് പുത്രത്തിലേക്ക് എത്തും. क्योंकि वो यीशु मसीह बचपन में ही क्या हो गया? पुत्रत्व का आत्मा में, तभी से वो पुत्र है। वो कभी बच्चा नहीं था, तभी से ही बचपन से ही वो पुत्र है। उतना मैच्योरिटी आ गया। അവൻ പിതാവ് കൊടുത്ത വചനം വായിക്കും. वो पिता ने दिया हुआ वचन को वो पढ़ता था അവൻ തന്നെ പാലിക്കും. और वो उसको पालन करता था എന്നിട്ട് മറ്റുള്ളവർക്ക് കൊടുക്കും. और फिर दूसरों को बांटता था। തകർന്ന ഹൃദയത്തെ മുറിവ് കെട്ടേണ്ടതിന് टूटे हुए मनों को संभालने के लिए ഞാൻ നന്നാ രാവിലെ എഴുന്നേൽക്കുന്നു. मैं सवेरे में उठता हूँ। പിതാവേ, हे पिता, നീ എന്റെ കാലിനെ തുളച്ചിരിക്കുന്നു. तू मेरा कान को खड्डा किया है, खोदा है। ഞാൻ നിന്റെ ദാസനാണ്. मैं तो केवल तेरा दास हूँ। ഒരു ദാസനായി കർത്താവ് ജീവിച്ചു. एक दास के रीति से, एक गुलाम के रीति से यीशु गुलाम में जीता था। ആ പുത്രത്തോടാണോ നമ്മൾ അനുഭവപ്പെടുന്നത്? उस पुत्रत्व का रूप में, वो मसीह के उस रूप में क्या हम लोग आज अनुरूप हो रहे हैं क्या? हमारा चाल चलन वैसा है क्या? ദാസത്വത്തിലേക്ക്, पुत्र गुलामी में समर्पण करते हुए, അനുസരണത്തിലേക്ക്, आज्ञा में समर्पण करते हुए, ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശം പരമോദ്ദേശം എന്താണ്? परमेश्वर का नित्य लक्ष्य क्या है? അനേക പുത്രന്മാരെ തേജസ്സിലേക്ക് നയിക്കണം. कि बहुत सारे पुत्रों को महिमा में पहुंचाए। ദൈവത്തിന് അനേക പുത്രന്മാരുണ്ടാകും. परमेश्वर चाहता है कि मुझे बहुत सारे पुत्र हो, കർത്താവായ യേശുവിന് അനേക സഹോദരന്മാരുണ്ടാകും. और उसी के साथ साथ यीशु मसीह को बहुत सारा भाई भी मिले। എന്താണ് ദൈവ ഉദ്ദേശം? प्रभु का वो उद्देश्य, परमेश्वर का लक्ष्य क्या है? തേജസ് പ്രാപിച്ച, जब जो जितने लोगों को महिमा मिला, പക്വത പ്രാപിച്ച, सिद्ध हो गए, അതേ ആ മെച്യൂരിറ്റിയിലേക്ക് വന്ന वो सिद्ध बचपना हटाकर सिद्धता में पहुंचे हुए लोग, അവരാണ് മക്കൾ. അവരാണ് യഥാർത്ഥ ദൈവപുത്രന്മാർ. वो लोग पुत्र बनते हैं। मतलब विश्वासी होना काफी नहीं है, पुत्रत्व में बढ़ना है। ഉത്തരവാദിത്തങ്ങൾ ഏറ്റെടുത്ത് मतलब विश्वासी लोगों को एकदम जल्दी से ही जिम्मेदारी क्या है समझकर, आत्मा में विवश होकर उस जिम्मेदारी में आगे बढ़ना। ആത്മാവിൽ നമ്മൾ നടക്കുമ്പോൾ और जब आत्मा में जब हम चलते समय में, കാര്യങ്ങളെല്ലാം ആത്മാവ് നമുക്ക് മനസ്സിലാക്കും. आत्मा उसी समय में क्या क्या तेरा आज का जिम्मेदारी है करके हर एक विश्वासियों को आत्मा बताकर चलाएगा। നമുക്ക് ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശം എന്താണ്? इसलिए प्रियो, परमेश्वर का लक्ष्य क्या है? महिमा में पहुंचाना। അതിന് നമ്മളോട് ഭൂമിയിൽ ഇവിടെ എന്ത് ചെയ്യുന്നുണ്ട്? उसके लिए आज हम लोग भूमि में क्या कर रहे हैं? ഇവിൽ ഡേയ്സ് ആണോ അതോ ഗുഡ് ഡേയ്സ് ആണോ തരുന്നത്? हमारा वो हमें महिमा में पहुंचाने के लिए हमारा दिनों को विपत्ति वाला बुरा दिन कर देता है या भला दिन देता है? मैं യേശു ക്രിസ്തുവിനെ കുറിച്ച് നമ്മൾ വായിക്കുന്നു. यीशु के बारे में अगर हम देखें तो യേശു ക്രിസ്തുവിന് എത്ര ദിവസങ്ങൾ ദുഃഖത്തിന്റെ ദിവസം ഉണ്ടായിരുന്നെങ്കിൽ ഇവിൽ ഡേയ്സ് ആയിരുന്നു. यीशु मसीह के लिए जब 33.5 साल का इस दुनिया में जीते समय में कितना दिन उसके लिए विपत्ति का दिन था और कितना दिन अच्छा दिन था?
ഏ? कितने बार यीशु को अरे विपत्ति का दिन है बोलकर कंप्लेन करके जिया? നോക്കണം. അതാണ് പുത്രൻ. ये है पुत्रत्व प्रिय. എന്റെ പിതാവിന് വേണ്ടി क्यों? यीशु का लक्ष्य क्या है? मेरे पिता के लिए. ആ ഉത്തരവാദിത്വം ഏറ്റെടുത്തു. वो बचपन से ही छोटा रहते ही वो जिम्मेदारी लेकर, അതുകൊണ്ട് അവൻ ഇപ്പോൾ इसलिए आज പിതാവിന് വലത്തുഭാഗത്ത് यीशु मसीह पिता के दाहिने ओर रहकर മഹത്വവും തേജസ്സും അണിഞ്ഞവനായി നാം കാണുന്നു. महिमा और महिमा से और तेजस को धारण करके रखा करके ये हम अपने आंखों से देखते हैं. ആരാണ് കാണുന്നത്? कौन देखता है? പുത്രത്വത്തിലേക്ക് എത്താത്തവരെ കാണത്തില്ല. जो को अभी तक पुत्रत्व में पहुंचा नहीं है, अभी तक बड़ा हुआ नहीं है, सिद्धता में पहुंचा नहीं है, वो लोग देख नहीं पाएंगे यीशु का वो रूप को. ശിശുക്കളാണെങ്കിൽ നമ്മൾ ഭൂമിയിലെ കാര്യങ്ങൾ മാത്രമേ ചിന്തിക്കുകയുള്ളൂ. जो अभी भी शिशु है, जो अभी भी बचपना कर रहा है, शारीरिक विश्वासी लोग का दर्शन कहां पर है? भूमि के बातों में. वो लोग हमेशा नीचे की ओर मिट्टी की बातें ही देखता है. നമ്മളെ തേജസ് അണിയിക്കണമെങ്കിൽ परंतु अगर हमें महिमा को पहनाना है तो ദൈവത്തിന്റെ കയ്യിൽ വേണ്ട തേജസ് എത്തണ്ടേ? परमेश्वर के हाथ में महिमा पहुंचना है कि नहीं? അതിനുള്ള അവസരങ്ങളാണ് ഈ ഭൂമിയിൽ ദൈവം നമുക്ക് തരുന്നത്. उसके लिए अवसर प्रभु हमको मौका प्रभु तैयार करके दे रहा है. അതിനുള്ള ബന്ധത്തിൽ उस विषय में ഒരു 7 കൂട്ടം കാര്യങ്ങളുണ്ട്. ഞാൻ അത് വേഗം പറഞ്ഞു പോകാം. 7 बातें हैं, मैं फटाक से बोल देता हूँ. നാം കർത്താവായ യേശുക്രിസ്തുവിനോട് കൂടെ 7 കാര്യങ്ങളിൽ നാം ഒന്നായിരിക്കണം. उसके लिए आज विश्वासी का चाल चलन चलते समय में मसीह के साथ 7 बातों का एक अनुभव वो विश्वासी को होना चाहिए. ക്രൂശീകരണത്തിൽ അവരോട് ഒന്ന് റോമലേഖനം 6-5 सिर्फ रेफरेंस लिखते जाना. रोमियो का पुस्तक 6:5 में क्रूस में उसको प्रभु के साथ एक होना है. എല്ലാം വിത്താണ്. देखो यहाँ ये 7 बातें सब में प्रभु के साथ ऐसा बातें हैं. കാരണം അതാണ് നമ്മൾ പുത്രത്തിലേക്ക് നമ്മളെ നയിക്കുന്നത്. ये प्रभु के साथ का अनुभव क्या करेगा? हमें पुत्रत्व में हमें बढ़ाकर महिमा में काबिल रीति से पहुंचाने का अवस्था में बनाएगा. അവനോടുകൂടെ ബെറിയൽ ആയി തീർന്നു. ബെറിയൽ तो जो क्रूसित हुआ उसी के प्रभु के साथ उसको गाड़ा भी गया. 6-5 वही रोमियो 6:5 में हम पढ़ते हैं. പിന്നീട് നമ്മൾ അവനോടുകൂടെ फिर ഉയർത്തെഴുന്നേറ്റു. उसी के साथ हमें जिलाया. എഫെസ്യർ 2:7 एफिसियों का पुस्तक 2:7 നാം അവനോടുകൂടെ അസെൻഷൻ ചെയ്തു. उसी के साथ हम लोग स्वर्गारोहण हुआ. എഫെസ്യർ 4:8 एफिसियों 4:8 അവനോടുകൂടെ സിംഹാസനത്തിൽ ഇരുത്തപ്പെട്ടു. उसके साथ हमें सिंहासन में बिठाया गया. എഫെസ്യർ 2:7 एफिसियों 2:7 അവനോടുകൂടെ ജീവിക്കുന്നു. ലിവിംഗ് ടുഗദർ. और अभी आज हम लोग प्रभु के साथ जी रहे हैं. റോമലേഖനം 6:11 रोमियो 6:11 ഒരു ദിവസം पर और एक दिन appearing together with him हम प्रभु के साथ प्रकट होंगे in glory. महिमा में. കൊലോസ്യ ലേഖനം 3:4 कोलोसियों 3:4 നമ്മൾ വെറുതെ അങ്ങ് തേജസ് വെളിപ്പെടുകയാണോ? हम लोग ऐसी फटाक से हम लोग महिमा में प्रकट हो जाएंगे, ऐसा है क्या? 7 കൂട്ടം കാര്യങ്ങൾ വിളിച്ചിട്ട് 7 बातें फटाक से. और एक बार बोलूं क्या? क्रूस में हमें एक होना है. रोमियो 6:5 उसके साथ गाड़ा जाना. रोमियो 6:5 उसके साथ पुनरुत्थान हमारा हुआ, जिलाया गया. एफिसियों 2:7 प्रभु के साथ स्वर्गारोहण हुआ. एफिसियों 4:8 हमें सिंहासन में बिठाया गया. एफिसियों 2:7 का उसके साथ जीना. रोमियो 6:11 और उसके साथ एक दिन महिमा में प्रकट होंगे. कोलोसियों 3:4 അവൻ തേജസ്സിൽ വെളിപ്പെടുമ്പോൾ जब वो महिमा में जब प्रभु प्रकट होगा നാം അവരോടുകൂടെ हम भी उसके साथ महिमा में प्रकट होंगे. ഇതാണ് ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശം. ये है पिता परमेश्वर का सबसे अंतिम लक्ष्य जो पूर्ण रीति से परिणाम में पहुंचेगा. ദൂതന്മാരുടെ ദേശമല്ല. स्वर्गदूतों का महिमा नहीं. ഏത് ദേശമാണ്? कौन सा महिमा है प्रियो हमारा? ആർക്കും അടുത്തുകൂടാൻ കഴിയാത്ത തേജസ്സാണ് നമുക്ക് കിട്ടാൻ പോകുന്നത്. हमें वो महिमा मिलेगा. उस महिमा का तेजस और चमक देखा जाए तो कोई भी हमारे निकट नजदीक आने नहीं होएगा लोगों को. അപ്പോൾ ഇന്ന് നമ്മുടെ ജീവിതത്തിലെ പ്രശ്നങ്ങൾ तो आज हमारे जीवन में आने वाला विपत्ति, कष्ट और क्लेश, ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശം നമുക്ക് തേജസ് കിട്ടാൻ വേണ്ടിയാണ് നമ്മൾ ഗ്രഹിക്കുന്നത്. वो ये कष्ट और विपत्ति क्लेश आते समय में विश्वासी ये बात ग्रहण कर रहे हैं कि ये मुझे महिमा में पहुंचाने का एक जरिया है, ये कारण है. അനേക ഘട്ടങ്ങളിലൂടെ നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ രാജ്യത്തിലേക്ക് इस പ്രവേശിക്കും. रीति से बहुत सारे कष्ट और क्लेशों से गुजर कर हम लोग परमेश्वर का राज्य में प्रवेश करेंगे. അപ്പൊ കഷ്ടത വരുമ്പോ സ്തോത്രം ചെയ്യുന്നവർ അവര് ആൾക്കാർ പറയും, ലോകം പറയും ഇവന് പ്രാന്താണ്. तो इसके लिए कुछ लोग विश्वासी लोग कष्ट आते समय में प्रभु तू धन्यवाद, तूने मुझे कष्ट दिया. प्रभु धन्यवाद, तूने विपत्ति दिया. ऐसा धन्यवाद बोलते समय में संसार का लोग क्या बोलेंगे? देखो पागल लोग आ गए. അവൻ വ്യത്യസ്തനാണ്. क्योंकि ये विश्वासी कौन है? बाकी सब लोगों से अलग है. നമ്മളെ അവൻ നിത്യതയ്ക്ക് വേണ്ടി അല്ലെങ്കിൽ തേജസ്സിനായി നമ്മളെ മുൻനിയമിച്ചിരിക്കുന്നു. क्योंकि प्रभु ने हमें महिमा के लिए पहले से ही नियुक्त करके रखा है. യേശു ക്രിസ്തുവിനെ തേജസ് പ്രാപിപ്പാനാണ്. यीशु मसीह का महिमा को प्राप्त करने के लिए നമ്മളെ സുവിശേഷത്താൽ വിളിച്ചിരിക്കുന്നത്. हमें सुसमाचार के द्वारा हमें बुलाया गया है.
ദൈവത്തിന്റെ പരമ ഉദ്ദേശം നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കുകയായിരുന്നു. हम लोग परमेश्वर का अनंत काल का लक्ष्य क्या है करके उस विषय में हम लोग मनन कर रहे थे. തേജസ് പ്രാപിച്ച അനേക പുത്രന്മാർ പിതാവിന് വേണം. वो लक्ष्य का परिणाम यह है कि क्या कि हम परमेश्वर चाहता है कि बहुत सारे पुत्र मिले महिमा में. തേജസ് പ്രാപിച്ച അനേക സഹോദരന്മാർ യേശുവിന് വേണം. यीशु क्या चाहता है कि बहुत सारा महिमादायक भाई मिले. അതിന് പരിശുദ്ധാത്മാവിനെ അയച്ചിരിക്കുകയാണ്. इसके लिए पवित्र आत्मा को भेजा गया है. നമ്മൾ ആത്മാവിൽ നടക്കുമ്പോൾ जब हम आत्मा में जब हम चलेंगे നമ്മൾ എവിടേക്കാണ് എത്തുന്നത്? हम कहाँ पहुंचेंगे? महिमा में वो पुत्रत्व का महिमा में पहुंचेंगे. അത് നമ്മൾ നടക്കാതെ വരുമ്പോഴാണ് ആത്മാവ് ദുഃഖിക്കുകയാണ്. वो चाल चलन में जब हम लोग नहीं चलते हैं तो वचन लिख में पढ़ते हैं कि आत्मा तभी दुखी हो जाता है. എഫെസ്യ ലേഖനം 4-30 വാക്യം. एफेसो 4:30 में हम पढ़ते हैं നമ്മുടെ ശരീരത്തിന്റെ വീണ്ടെടുപ്പിന് വേണ്ടി हमारा देह का छुटकारा का दिन के लिए आत्मा की छाप पवित्र आत्मा को हमें छाप दिया गया है. इसलिए पवित्र आत्मा को शोकित ना करो, दुखी ना करो. നമ്മളെ മുദ്രയിട്ടിരിക്കുക. हमें मोहर डाला है പക്ഷെ ഇവിടെ യാതൊരു പണിയും നടക്കുന്നില്ല. परंतु अंदर कुछ काम नहीं हो रहा है. ഇപ്പോഴും ശിശുവാ. अभी भी बच्चा है. തേജസ് എങ്ങനെ എണീക്കും? महिमा कैसा पहनाएगा? പ്രിയമുള്ളവരെ, इसलिए प्रियो എന്താണ് ദൈവത്തിന്റെ നിത്യോദ്ദേശം? परमेश्वर का सर्वदा अनंत काल का लक्ष्य क्या है? സൃഷ്ടിപ്പിൽ എന്തായിരുന്നു? वो सृष्टि में ही क्या था? അത് തന്നെയാണ് വീണ്ടെടുപ്പ്. जो प्रभु आरंभ में सृष्टि में जो प्रभु ने सोचा कि इनको महिमा पहनाए, धारण कराए, वो अभी भी वही है. भले आदम गिर गया हो, परमेश्वर वो लक्ष्य से हटा नहीं है. वो यही चाहता है कि बहुत सारे लोग मसीह के रूप में अनुरूप होकर पुत्र का महिमा को धारण करें. അനേക പുത്രന്മാരെ തേജസ്സിലേക്ക് നയിച്ചുകൊണ്ടിരിക്കുകയാണ് ഇപ്പോൾ. इसलिए आज पिता परमेश्वर क्या कर रहा है? बहुत सारे पुत्रों को मसीह के उसी रूप में अनुरूप करते जा रहे हैं ताकि वो लोग महिमा धारण करें. കർത്താവിന്റെ നമ്മളെ കുറിച്ചുള്ള ദൈവോദ്ദേശം നമുക്ക് മനസ്സിലാക്കി ദൈവം സ്തോത്രം ചെയ്യാം. इसलिए हे प्रियो, आज हम लोग प्रभु का लक्ष्य क्या है ये बात पहचान पाया करके प्रभु को धन्यवाद दें. ആമേൻ. प्रभु का सहायता हो.